हॅलो. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आपण एक नवीन चॅप्टर घेतो आहे जो की व्हेरी इम्पॉर्टंट आहे 9th क्लाससाठी. 9th क्लासचा चॅप्टर आहे. चॅप्टरचं नाव तुम्ही बघू शकतात, ट्रिग्नॉमेंट्री. ओके, साईन कॉस टॅन कॉस सेक कोसेस ट्रिग्नॉमेंट्री चॅप्टर आहे. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे आणि हा तुम्हाला 9thला सुद्धा व्यवस्थित आहे, म्हणजे बेसिक आहे, आणि 10thला तुम्हाला थोडा ॲडव्हान्स आहे. ओके, त्याच्यामुळं आता जर व्यवस्थित अभ्यास केला 9thला या चॅप्टरचा तर 10thला इझी होईल. हा चॅप्टर खूप इझी होईल, म्हणजे टेन्शनच नाही राहणार तुम्हाला 10thला गेल्यावरती. ओके, आता किती वाजले? 7:45 झाले. ओके, तर सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. आपण हा चॅप्टर समजू, याच्यामध्ये काय काय दिलं आहे काय नाही सगळ्या गोष्टी. ओके, आणि हा चॅप्टर मी पूर्ण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पूर्ण देतोय. ओके, वन शॉट तुम्ही बघू शकता इथं, कम्प्लीट लेक्चर इन वन शॉट, म्हणजे एकाच लेक्चरमध्ये पूर्ण चॅप्टर आहे. पूर्ण तुमचे प्रॅक्टिस सेट असो की बेसिक गोष्टी असो. प्रॅक्टिस सेट 8.1 आणि 8.2 दोनच प्रॅक्टिस सेट याला, तर ते पूर्ण मी घेणार आहे. टेन्शन घेऊ नका तुम्ही. फक्त काय करा, एक रब बुक घ्या सोबत, म्हणजे मी जसं लिहितोय तसे नोट्स बनवा. असं रब जरी बनवलं तरी चालेल, का बरं की तुम्ही नंतर ते फेअर नोट्समध्ये नंतर व्यवस्थित लिहू शकतात. ओके, तर लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे ट्रिग्नॉमेंट्री. चला स्टार्ट करूया आपलं लेक्चर. जस्ट मिनिट. बघा, इंट्रोडक्शन ऑफ ट्रिग्नॉमेंट्री. आता बघा सगळ्यात पहिले, आणि मराठी मीडियमनी पण बघा, एवढं काही हार्ड नाही आहे. ओके, लक्ष द्या. आता इंट्रोडक्शन बघायचं आपल्या सगळ्यात अगोदर. लक्ष द्या, यांनी काय सांगितलंय. द वर्ड ऑफ ट्रिग्नॉमेंट्री इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड. कोणता वर्ड आहे हा? ग्रीक. ओके, देन ट्राय. आता याच्यामध्ये ट्राय जो आहे, ट्राय मीन्स 3. ट्राय मीन्स 3. गोना मीन्स साईड, आणि मेट्रॉन मीन्स मेजरमेंट. ओके, आता बघा 3 वर्ड दिले त्यांनी. ओके, हा एक दिला आहे ट्राय, TRI ट्राय, नंतर गोना, आणि नंतर दिला आहे मेट्रॉन. ओके, हा जो वर्ड आहे बाळांनो, हा ग्रीक वर्ड आहे. कोणता वर्ड आहे? ग्रीक. आता बघा याचं मिनिंग काय होतो. ट्रायचा मिनिंग काय होतो? 3. काय होतो? 3. देन गोनाचा मिनिंग काय होतो? साईड. काय होतो? साईड. देन मेट्रॉनचं मिनिंग काय होतो? मेजरमेंट. ओके, हा मिनिंग होतो कशाचा? गोनाचा आणि ट्रायचा. ओके, 3 साईड मेजरमेंट, म्हणजे 3 साईडची मेजरमेंट करायची. ओके, 3 साईडची आपल्याला काय करायची आहे? मेजरमेंट करायची. आता बघा, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. इन राईट अँगल ट्रायंगल अप्लाय द ट्रिग्नॉमेंट्री. इन राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आपल्याला माहिती आहे. हा कोणता ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल. ओके, हा कसा आहे? 90 डिग्री. कसा आहे? 90 डिग्री. तर फक्त आणि फक्त 90 डिग्री म्हणजेच राईट अँगल ट्रायंगलमध्येच आपण ट्रिग्नॉमेंट्री काय करू शकतो? अप्लाय करू शकतो. मग आपण ॲक्यूट अँगलमध्ये पण करू शकत नाही आणि ऑब्ट्यूस अँगलमध्ये पण नाही, फक्त राईट अँगल ट्रायंगलमध्ये. ओके, आता बघा समोर या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. एकच लक्षात ठेवा फक्त, की ट्रिग्नॉमेंट्री जो आहे फक्त आपण राईट अँगल ट्रायंगलमध्येच अप्लाय करत असतो. ओके, या समोर आता टर्म्स रिलेटेड राईट अँगल ट्रायंगल. आता बघा यांनी काय सांगितलंय. इन राईट अँगल ट्रायंगल ABC अँगल B इज 90 डिग्री. आता हा अँगल B जो आहे, अँगल B हा किती आहे? 90 डिग्री. किती आहे? 90 डिग्री. आता बघा अँगल A अँड अँगल C. आता बघा अँगल A अँड अँगल C आर ॲक्यूट अँगल. आता बरोबर आहे ना? हे अँगल कसे आहे? ॲक्यूट अँगल आहे. कसे आहे? ॲक्यूट. का बरं की ऑल, आता जर ट्रायंगल जर तुम्ही घेतला, एक मिनिट लक्ष द्या, इथं सांगतो तुम्हाला. आता बघा हा कसा आहे बाळांनो? हा 90 डिग्री आहे. ऑल अँगल ऑफ ट्रायंगल किती असतात? 180. किती असतात? 180. बरोबर आहे. आता 180 म्हटलं तर हा 90 झाला ना, हा 90. तर हे दोन्ही पण जे अँगल आहे ते 90 डिग्रीपेक्षा कसे असणार आहे? कमी असणार आहे. कसे असणार आहे? कमी. मग हा 45 पण असू शकतो. बरोबर ना? हा मग हा 70 जर असला, हा 30 असू शकतो. असं म्हणजे दोन्ही अँगल मिळून, हे दोन्ही अँगल मिळून किती असणार आहे? हे दोन्ही अँगल मिळून किती असणार आहे? 90. किती असणार आहे? 90. मग हे 90पेक्षा कसे आहे? कमी आहे. 90पेक्षा कसे आहे? कमी. म्हणून ते काय आहे? ॲक्यूट अँगल आहे. काय आहे? ॲक्यूट अँगल. हे बघा ॲक्यूट अँगल म्हणजे काय असतं? 0 म्हणजे हा जर ट्रायंगल जर तुम्ही घेतला तर 0 पासून तर 89 पर्यंत गेला तर तो कोणता असतो? ॲक्यूट अँगल. कोणता असतो? ॲक्यूट.
90 डिग्रीला काय असतो राईट अँगल ट्रायंगल, आणि 90 डिग्रीच्या पुढे 180 पर्यंत जर गेला त्याला आपण म्हणतो ऑब्ट्यूस अँगल. काय म्हणतो असतो ऑब्ट्यूस अँगल. 90 पेक्षा जास्त 90 पेक्षा कमी असलं त्याला ॲक्यूट अँगल म्हणतो. ओके, आणि बरोबर 90 डिग्री असतं त्याला आपण म्हणतो राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो काटकोन. काय म्हणतो असतो काटकोन. आता बघा लक्ष द्या समोर यांनी काय सांगितलं. आता हे दोन तर झाले. आता लक्ष द्या बघा 90 डिग्री हे लक्ष द्या, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. लक्ष द्या 90 डिग्री जो असतो ना 90 डिग्री समोर जी लाईन असते समोर, याची 90 डिग्री समोर जी लाईन असते ना समोर, हिला आपण म्हणतो हायपोटेनियस. काय म्हणत असतो हायपोटेनियस. काय म्हणतो हायपोटेनियस म्हणजेच काय म्हणतो कर्ण. काय म्हणत असतो कर्ण. ओके, मराठीमध्ये 90 डिग्रीच्या समोर जी लाईन असते त्याला आपण हायपोटेनियस म्हणतो. काय म्हणत असतो हायपोटेनियस म्हणजेच काय म्हणतो त्याला मराठीमध्ये कर्ण. काय म्हणत असतो कर्ण. बघा इथं आता इथं 90 डिग्री आहे. ओके, समजा हा ट्रायंगल आहे ABC, त्याच्या समोरची जी लाईन आहे 90 डिग्री समोरची, ओके, ही काय असते तुमची हायपोटेनियस. काय असते हायपोटेनियस. शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितोय, मराठीमध्ये आपण याला म्हणतो कर्ण. काय म्हणत असतो कर्ण. ही जी लाईन आहे सगळ्यात मोठी लाईन असते बाकीच्यांपेक्षा. ओके, समजलं का. 90 डिग्रीच्या समोरची. आता समजा ट्रायंगल असा आला, जस्ट मिनिट. आता बघा, आता इथं बघा, आता जे आहे 90 डिग्री राईट अँगल ट्रायंगल इथं आहे. इथं कुठं आहे इथं हा ट्रायंगल ABC. अँगल बी इज 90 डिग्री. किती आहे 90. हा ओके, राईट अँगल ट्रायंगल सिम्बॉल. आता कोणती लाईन असणार आहे बरं का हायपोटेनियस, तर ही समोरची लाईन. ओके, कोणती ही BC AC सॉरी कोणती AC राईट अँगल ट्रायंगल समोरची ही काय असणार तुमची हायपोटेनियस. काय असणार आहे हायपोटेनियस. मग आपण याला काय म्हणतो मराठीमध्ये मराठीमध्ये आपण याला म्हणतो कर्ण. काय म्हणत असतो कर्ण. त्याच्या समोरची लाईन 90 डिग्री समोरची त्याला आपण काय म्हणतो असतो हायपोटेनियस. ओके, हे समजलं असेल तुम्हाला. आता पुढे या नेक्स्ट. इथे एक पॉईंट सांगायचं तुम्हाला अजून. हे समजलं हायपोटेनियसचं. ओके, आता बघा इथं बघा तुम्हाला थिटा दिसतोय बघा, थिटा दिसतोय ना. आता थिटाच्या आपल्याला साईड बघायच्या. काय बघायच्या आहे साईड. आता थिटा कोणत्या अँगलवरती अँगल C वरती. कुठं आहे अँगल C वरती. आता बघा थिटाच्या जे समोरची साईड असते समोरची थिटाच्या समोरची साईड असते तिला आपण म्हणतो ऑपोजिट साईड. काय म्हणत असतो ऑपोजिट साईड. काय म्हणतो ऑपोजिट साईड. काय म्हणतो ऑपोजिट साईड. थिटाच्या समोरची जी साईड असते तिला आपण म्हणतो ऑपोजिट साईड. काय म्हणत असतो ऑपोजिट साईड. बरोबर आहे ना. लक्ष द्या परत, हे इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरतीच पूर्ण प्रॅक्टिस आहे आपल्या 8 पॉईंटवर. थिटा जो थिटा असतो ना थिटा त्या समोरची जायला समोरची त्याला आपण काय म्हणतो ऑपोजिट साईड. काय म्हणतो ऑपोजिट साईड. ओके, हे दिसतंय तुम्हाला. मग AB काय AB A आणि हे B ही काय ऑपोजिट साईड. समजलं. थिटाच्या समोरची हिला आपण काय म्हणतो ऑपोजिट साईड. आता थिटाच्या बाजूची जी असते बाजूची आता ही तर हायपोटेनियस असणार आहे पण त्याची बाजूची आहे तिला आपण म्हणतो ऍडजसंट साईड. काय म्हणतो ऍडजसंट साईड. आहे बघा ऍडजसंट साईड. आणि ही झाली तुमची ऑपोजिट साईड आणि ही झाली तुमची ऍडजसंट साईड. ओके, थिटाच्या बाजूला जी असते तिला आपण म्हणतो ऍडजसंट साईड. काय म्हणतो ऍडजसंट साईड. आणि थिटाच्या समोर जी असते तिला आपण काय म्हणतो ऑपोजिट साईड. काय म्हणत असतो ऑपोजिट साईड. आणि एक 90 डिग्री अँगलच्या समोर जी असते तिला आपण म्हणतो हायपोटेनियस. काय म्हणत असतो हायपोटेनियस. ओके, 3 गोष्टी क्लिअर करा बाळांनो. एक मी तुम्हाला सांगितली की ट्रिग्नॉमेट्री हा फक्त आणि फक्त 90 डिग्रीज म्हणजे राईट अँगल ट्रायंगलमध्येच अप्लाय होत असतो. ओके, आणि नंतर जो आहे की थिटा जर तुम्हाला दिलेला असेल थिटाच्या समोरची जी लाईन असते तिला आपण काय म्हणतो ऑपोजिट साईड. काय म्हणतो ऑपोजिट साईड. आणि थिटाच्या बाजूची असते तिला आपण काय म्हणतो ऍडजसंट साईड. काय म्हणत असतो ऍडजसंट साईड. आता बघा इकडे बघा, आता इथं बघा आपण अप्लाय करू. हा 90 डिग्री आहे. इथं समोरची काय असणार आहे हायपोटेनियस. काय असणार आहे हायपो. ओके, नाव देऊ आपण याला ABC. ओके, ही काय असणार आहे आपली हायपोटेनियस. ओके, आता समजा आपण अँगल जो आहे हा इथं थिटा घेतला. काय घेतला थिटा.
आणि तुम्हाला जर कोणी विचारलं की ऑपोजिट साईड कोणती याच्यामध्ये ॲडजस्टंट साईड कोणती, आता थिटा थिटा आहे ना इथं, तर मग थिटाच्या समोरची जी आहे समोरची ही बी सी किंवा ए बी ही काय आहे, ऑपोजिट साईड आहे. काय आहे, ऑपोजिट. मी असं लिहितो फक्त, शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितोय OPPO. ओके, ही काय ऑपोजिट साईड आहे. आणि ही त्याच्या बाजूची, ही बाजूची ही काय आहे, ॲडजस्टंट साईड ADची. ओके, काय आहे, ॲडजस्टंट साईड. आणि ही तर हायपोटेन्यूस. समजलं का? थिटाच्या समोरची जी लाईन असते तिला आपण म्हणतो ऑपोजिट साईड, थिटाच्या बाजूची जी लाईन असते तिला आपण म्हणतो ॲडजस्टंट साईड, आणि 90 डिग्रीच्या समोर जी असते तिला आपण म्हणतो हायपोटेन्यूस म्हणजेच कर्ण. समजलं का इथपर्यंत? आता समोर आहे. आता बघा, परत तुम्हाला मी सांगतो एकदा. हां, इथं आपल्याला काय फाइंड करायचं बघा, यांनी काय काय विचारलं आपल्याला. तुम्हाला फाइंड करायचं आहे की ऑपोजिट साईड ऑफ अँगल थिटा, ॲडजस्टंट साईड ऑफ अँगल थिटा आणि हायपोटेनियस साईड. आता सगळ्यात पहिले आपण हायपोटेनियस फाइंड करू. आता आपल्याला माहिती आहे अँगल बी, अँगल बी काय आहे, काय अँगल बी सांगा, 90 डिग्री. काय आहे, 90 डिग्री. मग 90 डिग्रीच्या समोरची जी साईड असते समोरची, हिला आपण काय म्हणतो, हायपोटेनियस. बघा लिहिलं इथं, हिला काय म्हणतो आपण, हायपोटेनियस. मग ती कोणती आली, AC. कोणती आली, AC. ही काय आहे, हायपोटेनियस. लिहून टाका, AC. ओके, देन आता बघा, हां, आता बघ काढू आपण ऑपोजिट साईड. काय काढायची आपल्याला, ऑपोजिट साईड. आता बघा ऑपोजिट साईडला थिटाच्या समोरची जी साईड असते, तब्येत बरी नाही आज थोडी. ओके, लक्ष द्या तुम्ही. थिटाच्या समोरची जी साईड असते तिला आपण काय म्हणतो, ऑपोजिट साईड. काय म्हणत असतो, ऑपोजिट साईड. दिसते ती काय आहे, आपली BC. काय आहे, BC. समजलं, BC. ओके, थिटाच्या समोरची, हा थिटा इथं, थिटाच्या समोरची साईड काय आहे, ऑपोजिट साईड. काय आहे, ऑपोजिट साईड. ती काय आहे, BC. मग इथं लिहून टाकायचं ऑपोजिट साईड BC. ओके, देन आता ॲडजस्टंट साईड. आता ही तर हायपोटेन्यूस आहे, मग ही काय असणार, ॲडजस्टंट साईड त्याच्या बाजूची. ती काय आहे, ॲडजस्टंट साईड. पण लिहिलं इथं, ही बाजूची. ओके, ही AB. काय आहे ती, AB. का बघ की ही तर हायपोटेन्यूस ना, ही हायपोटेन्यूस आहे, मग ही काय त्याच्या बाजूची, ती कोणती आहे, AB. कोणती आहे, AB. समजलं का सगळ्यांना, समजलंय का? मी परत सांगतोय बाळांनो एकदा, लक्ष द्या फक्त मी काय सांगतो व्यवस्थित, की ट्रिग्नोमेट्री फक्त आणि फक्त आपण 90 डिग्री म्हणजेच राईट अँगल ट्रायंगलमध्येच अप्लाय करत असतो. देन लक्ष द्या, जर का 90 डिग्रीच्या समोरची जी लाईन असते, सगळ्यात मोठी लाईन असते, तिथला आपण म्हणतो हायपोटेनियस. काय म्हणतो, हायपोटेनियस. एक लाईन संपली, 3 लाईन असतात ना, बरोबर, राईट ट्रायंगलमध्ये 3 असतात ना साईड्स. साईड जी असते समोरची तिला आपण काय म्हणतो, हायपोटेनियस. काय म्हणतो, हायपोटेनियस. 90 डिग्रीच्या समोरची. देन थिटा जो दिलाय तुम्हाला, एला दिलेला असो, बीला असो किंवा सीला असो, थिटाच्या समोरची जी साईड असते, थिटाच्या समोरची जी साईड असते तिला आपण म्हणतो ऑपोजिट साईड. काय म्हणत असतो, ऑपोजिट साईड. आणि थिटाच्या बाजूची जी साईड असते तिला आपण काय म्हणतो, ॲडजस्टंट साईड. काय म्हणतो, ॲडजस्टंट साईड. सगळ्यात आधी हायपोटेनियस काढून घ्यायची 90 डिग्री समोरची, मग जी उरल बाजूला तिला आपण म्हणायचं ॲडजस्टंट. काय म्हणायचं, ॲडजस्टंट साईड. ओके, समजलं इथपर्यंत 3 गोष्टी? काही डाऊट आहे का याच्यामध्ये? काही डाऊट नसणार आहे आता. ओके, चलायचं समोर. मग समोर जायचं का आता, का परत एकदा एक्सप्लेन करू? काही गरज नाही, चला या समोरात. हां, आता बघा ट्रिग्नोमेट्रिक रेशो दिले तुम्हाला. ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय असतं, ट्रिग्नोमेट्रिक रेशो सांगा बरं का कोणी. ट्रिग्नोमेट्रिक रेशो तुम्हाला तसं 6 असतात, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेस. पण तुम्हाला 3च इथं 9thला, तुम्हाला 10thला 6 असणार आहे पूर्ण, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेस. ओके, आता तुम्हाला 3च आहे फक्त. एक साइन आहे, साइनचा. ओके, देन कॉस, देन टॅन. आता लक्ष द्या, ट्रिग्नोमेट्रिक रेशो म्हणजे काय असतात, व्यवस्थित लक्ष द्या. याच्यावरतीच तुमचा प्रॅक्टिस सेट आहे पूर्ण. बघा, पहिला जो आहे फर्स्ट, लक्ष द्या. आता मी काय लिहितोय, साइन जो आहे, साइन बघूया आपण. साइनचा आहे ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. पहिला जो आहे साइनचा अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. ओके, समजलं. याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो OH, म्हणजे ऑपोजिट साईड आणि हायपोटेनियस. ओके, OH. ओके, देन कॉसचा काय, कॉस ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस. मग इथे लिहायचं
adjacent side upon hypotenuse. Adjacent side upon hypotenuse. Okay, adjacent side upon hypotenuse. Okay. इथं तुम्ही शॉर्ट मध्ये लिहू शकता ए, ॲडजसंटचं ए आणि हायपोटेन्यूसचं एच. ओके. देन टॅनचं ऑपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. ऑपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. इथं लिहू शकतात ऑपोजिटचं ओ आणि ॲडजसंटचं ए. व्यवस्थित लक्ष द्या, तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये हे येणारच आहे. बघा, साईनचा रेशो काय, ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. कॉसचा रेशो काय, ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. आणि टॅनचा रेशो काय, ऑपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. तुम्हाला पाठ करायचं, लगेच पाठ करायचं आहे. मी व्यवस्थित लिहिलेलं बघा, तुम्हाला दाखवतो इथं. हां, दिसतंय सगळ्यांना आता. साईनचा रेशो कॉस टॅन, साईन कॉस टॅन. ओके. आता मी तुम्हाला लर्न करून देतो व्यवस्थित. माझं परत तुम्ही म्हणायचं माझ्यासोबत. साईनचा रेशो ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. देन कॉसचा रेशो ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस, ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. आणि टॅनचा जो रेशो आहे, टॅन थिटा विच इज इक्वल टू टॅन रेशो विच इज इक्वल टू ऑपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड, ऑपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. एकदा परत माझ्या सगळ्यांनी साईन थिटा, साईनचा रेशो ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. नंतर साईन कॉसचा रेशो ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस, तर टॅनचा रेशो ऑपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. ओके. साईन ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, कॉस ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस, टॅन ऑपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. समजलं? परत एकदा. साईन opposite side upon hypotenuse, cos adjacent side upon hypotenuse, tan opposite side upon adjacent side. परत एकदा. sin opposite side upon hypotenuse, cos adjacent side upon hypotenuse, then tan opposite side upon adjacent side. परत एकदा. लास्ट आता. sin opposite side upon hypotenuse, cos adjacent side upon hypotenuse, tan opposite side upon adjacent side. समजलं का? परत एकदा व्यवस्थित लक्ष द्या. साईनचा जो रेशो आहे तो आहे ऑपोजिट साइड अपॉन ॲडजसंट हायपोटेनियस, ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. कॉसचा ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस आणि टॅनचा ऑपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. समजलं का? समजलं सगळ्यांना इथपर्यंत? साईनचा रेशो ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, कॉसचा रेशो ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस, टॅनचा रेशो ऑपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. परत एकदा म्हणा. साईनचा रेशो ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, कॉसचा रेशो ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस, टॅनचा रेशो ऑपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. परत एकदा. साईनचा रेशो म्हणा, नुसतं बघू नका माझ्याकडे, तुम्हाला पण म्हणायचं आहे ते. ओके. तेव्हा तुमचं लर्न होईल कुठंतरी. समजलं का? बघा, साईनचा रेशो ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, कॉसचा रेशो ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस, टॅनचा रेशो ऑपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. लास्ट टाइम. साईनचा रेशो ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, कॉसचा रेशो ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस, टॅनचा रेशो ऑपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. समजलं सगळ्यांना? पाठ झाले सगळ्यांचे? ओके. या आता समोर. हां, ही लक्षची बॅच आहे आपली सगळ्यांना माहिती. क्लास 10साठी 9-10 जाणाऱ्या मुलांसाठी डेमो लेक्चर चालू याची, डेमो लेक्चर्स डेमो यूट्यूबवरती. आणि 15 तारखेपासून आपल्या ॲपवरती असणार आहे. ओके. सगळ्यांनी एनरोल करा. 500 रुपये फीस आहे फक्त. किती रुपये? 500 रुपये. 500 रुपये फीस आहे फक्त. 500. काही जास्त फीस नाही आहे. तुम्ही एनरोल करायचे. 2 मंथची बॅच आहे. ओके. हां, हेच 500 रुपये फीस. लक्ष बॅच. बघा, आता आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 8.1. काय बघायचं आहे? प्रॅक्टिस सेट 8.1. ओके. बघताय का सगळे लेक्चर? सगळे आहे का आतापर्यंत? किती टाइम झाला अजून? 8-4. काही टाइम नाही आला अजून. ओके. इम्पॉर्टंट आहे बाळांनो हा चॅप्टर खूप सगळ्यांसाठी. हा, चला आता बघूया प्रॅक्टिस सेट 8.1. चला, क्वेश्चन रीड करा सगळ्यांनी एकदा. आणि मराठी मीडियमवाल्यांनी घाबरून जाऊ नका, काही जास्त हार्ड नाही, फक्त क्वेश्चन तर रीड करा एकदा. मी सांगतो तुम्हाला. बघा, क्वेश्चन मध्ये काय सांगितलं, एकदा क्वेश्चन व्यवस्थित वाचत जा. क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित वाचला ना तर अर्धा आन्सर तिथंच निघून जातं. तुम्ही क्वेश्चनच नीट वाचत नाही म्हणून ते समजत नाही काय सांगितलंय. मॅथचा क्वेश्चन जर समजला तर आन्सर आपण लगेच काढू शकतो. आता बघा काय लिहिलंय क्वेश्चन. देअर इज फिगर 8.12
हे अँगल असणार अँगल आर इज अ राईट अँगल ट्रायंगल. हा जो आहे हा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल. पी क्यू आर राईट अँगल ट्रायंगल. राईट द फॉलोइंग रेशो साइन पी, कॉस क्यू, टॅन पी आणि टॅन क्यू. आता याचा रेशो काढायचा. आपण पहिले लिहून घेऊ कसं काय काय फाइंड करायचं आपल्याला. काय काय फाइंड करायचं आपण लिहून घेऊ अगोदर. ओके, व्यवस्थित बघा. फर्स्ट तुम्हाला फाइंड करायचं आहे साइन पी. देन तुम्हाला फाइंड करायचं आहे कॉस क्यू. देन तुम्हाला फाइंड करायचं आहे टॅन पी. देन तुम्हाला फाइंड करायचं आहे टॅन क्यू. काय फाइंड करायचं आहे, टॅन क्यू. बरोबर ना. हां, एवढ्या गोष्टी तुम्हाला फाइंड करायच्या आहे. ओके, आता बघा सगळ्यात अगोदर याचे आपण रेशो जे लिहिलेले ते रेशोज लिहून घेऊ आपण व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ते फाइंड करायला. साईनचा काय रेशो सांगितला होता मी, साईनचा रेशो होता काय होता, ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस. बरोबर आहे, इथं लिहून टाकू आपण. मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं, तुम्ही पूर्ण लिहायचं आहे. ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस. ओके, देन कॉसचा काय सांगितलं होतं, कॉसचा ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेन्यूस. कॉसचा काय सांगितलं होतं, ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेन्यूस. नंतर टॅनचा काय सांगितलं होतं, टॅनचा ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. बरोबर ना, ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. समजलं इथपर्यंत, ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. आणि परत टॅनचा तोच आहे, ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. बोलत जा तुमची रिव्हिजन होऊन जाईल त्यांनी. ओके, समजलं इथपर्यंत, दिसतंय का व्यवस्थित, मला बघू दे एकदा. जास्त छोटं तर दिसत नाही आहे ना, परत प्रॉब्लेम यायचा. हां, इथपर्यंत झालं. आता बघा, आता फाइंड काय करायला सांगितलं त्यांनी, साइन पी. ओके, साइन पी म्हणजे काय. आता बघा सगळ्यात अगोदर मी तुझे तुम्हाला सांगितलं आहे की 90 डिग्रीच्या समोर जी लाईन असते, समोर 90 डिग्रीच्या समोर ही लाईन आहे कोणती, पी क्यू. कोणती आहे, पी क्यू. ही काय असते, हायपोटेन्यूस. काय असते, हायपोटेन्यूस. काय असते, हायपोटेन्यूस. मग इथे लिहून टाकू आपण, पी क्यू काय मग, हायपोटेन्यूस. HYPO. आता हायपोटेनियस बदलणार नाही, थिटा जरी बदलला पण हायपोटेनियस हीच असणार आहे. कारण की राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस काय आहे, 90 डिग्रीच्या समोरची एकच हायपोटेनियस असते, म्हणजे ती बदलत नाही. सगळ्यात मोठी लाईन असते ती. ओके, हायपोटेनियस म्हणजे काय, कर्ण. तर ती बदलणार नाही, ही फिक्स असणार आहे. पी क्यू जी आहे तुमची हायपोटेनियस असणार आहे. काय असणार आहे, हायपोटेनियस. आता बघा यांनी काय विचारले आपल्याला, साइन पी. आता तुम्हाला काय दिलं की इथं थिटा दिलाय. काय दिलं इथं, थिटा. ओके, आता त्यांनी काय विचारलं, याचं ऑपोजिट साईड. आता पी जो आहे ना, याचं ऑपोजिट साईड काय आहे थिटाची, पीची. ही कोणती आहे, ही काय आहे ती, क्यू आर. काय आहे, क्यू आर. काय आहे, बरोबर ना, काय आहे, क्यू आर. मग इथे लिहून टाकायचं की क्यू आर. कोणती आहे ऑपोजिट साईड, क्यू आर. ओके, आणि हायपोटेन्यूस काय आपल्याकडं, हायपोटेन्यूस मी तुम्हाला सांगितलं होतं काय आहे, पी क्यू. काय आहे, पी काय झालं याला आता, पी क्यू. समजलं. थिटाच्या समोरची ऑपोजिट साईड काय आहे, पी क्यू. काय आहे, पी क्यू. आणि हायपोटेनियस आपल्याला माहित होती आधीच. काय आहे, सॉरी, थिटाच्या समोरची साईड काय आहे, क्यू आर. काय आहे, क्यू आर. काय आहे, क्यू आर. आणि हायपोटेनियस काय, हायपोटेनियस आपली याची पी क्यू. काय आहे, 90 डिग्री समोरची ती काय असते, हायपोटेनियस. ही काय असते, हायपोटेनियस. ती काय आहे, पी क्यू. आपण जसं तसं लिहून घेतलं. ओके, आता समोर आहे. ओके, हायपोटेन्यूस बदलणार नाही, हायपोटेन्यूस तीच राहणार, पी क्यू. आता बघा, ॲडजस्टंट साईड ऑफ अँगल थिटा कॉस क्यू. आता कॉस क्यू इथं तुम्हाला दिलाय थिटा. कुठं दिला, इथं थिटा दिलाय. तुम्हाला काय विचारलंय, ॲडजस्टंट साईड. आता ही ऑपोजिट साईड आहे, म्हणजे ॲडजस्टंट साईड काय त्याची, ॲडजस्टंट साईड म्हणजे ही बाजूची. कोणती बाजूची साईड, ह्या अँगलसाठी विचारलं, याच्यासाठी ही समोरची काय असणार आहे, ऑपोजिट असणार आहे. मग आपल्याला कोणती घ्यायची, त्याच्या बाजूची साईड. बाजूची ही काय आहे, क्यू आर. काय आहे, क्यू आर. म्हणजे लिहून टाकायचं कोणती आहे, क्यू आर अपॉन हायपोटेनियस. हायपोटेनियस तीच आहे आपली, कोणती आहे, पी क्यू. काय आहे, पी आणि क्यू.
समजलं इथपर्यंत? समजलं? काही डाऊट आहे का? चला समोर आहे आता बघा. आता बघा परत टॅन पी. आता परत इथं 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 थिटा आहे. इथं काय आहे? थिटा. ओके, इथं तर नसणार इथं राईट अँगल ट्रायंगल. आता बघा टॅन म्हणजे काय असतं? ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. मग याची ऑपोजिट साईड काय? ही कोणती आहे? ही काय आहे? ती क्यू आर. काय आहे? क्यू आर. लिहून टाकायचं इथं क्यू आर. ओके, आता बघा ॲडजस्टंट साईड काय असणार आहे? मग त्याची काय असणार आहे? ही असणार आहे का? ही नाही. का बरं? की ही काय आहे? हायपोटेनियस आहे. काय आहे? हायपोटेनियस. मग ही कोणती असणार आहे? ही कोणती? ती पी आर. काय आहे ती? पी आर. ओके, ही ऑपोजिट साईड ओ डबल पी ऑपोजिट साईड. आणि ही काय आहे? त्याची ॲडजस्टंट साईड. काय आहे? ॲडजस्टंट साईड कोणती आहे? पी आर. काय आहे? पी आर. ओके, समजलं इथपर्यंत? काही डाऊट नाही इथपर्यंत? आता समजलं सगळ्यांना? आपण फक्त ते लिहितोय तसं काय ते समोर काय कोणती साईड ते लिहायचं फक्त, बाकी काही नाही करायचंय. आता बघा आता परत टॅन क्यू. इथं थिटा दिलाय तुम्हाला आणि टॅन काढायचं आहे. टॅन म्हणजे ऑपोजिट साईड. याची ऑपोजिट साईड काय आहे? ही काय आहे? ती पी आर. काय आहे? पी आर. पी आर. ओके, आणि याची ॲडजस्टंट साईड काय? ॲडजस्टंट साईड ही बाजूची कोणती आहे? ती क्यू आर. काय आहे? क्यू आर. बरोबर ना? काय आहे? क्यू आर. काय आहे? क्यू आर. समजलं? हे झालं आपलं आन्सर. काय झालं आपलं आन्सर? आपण काय केलं बाळांनो? आपलं राईट अँगल ट्रायंगल होतं. आपलं म्हणजे राईट आर काय राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्या समोरची जी साईड असते हिला आपण काय म्हणतो? हायपोटेनियस. काय म्हणत असतो? हायपोटेनियस. म्हणजेच काय म्हणतो आपण तिला? कर्ण. काय म्हणत असतो? कर्ण. बरोबर आहे. आणि नंतर आपल्याला माहिती थिटा जर इथं असेल तर मग ही ऑपोजिट साईड आहे आणि ॲडजस्टंट साईड आहे. म्हणजे थिटा जर काही इथं असेल तर ही काय आहे? ऑपोजिट साईड. आणि ही काय आहे? ॲडजस्टंट साईड. बरोबर ना? आणि समजा थिटा जर का इथं असेल इथं पी वरती तर ही काय आहे? ऑपोजिट साईड. आणि ही काय आहे? ॲडजस्टंट साईड. समजलं सगळ्यांना? काही डाऊट आहे का याच्यामध्ये? चला नेक्स्ट सॉल्व करूया समोरचं. हां, आता बघा इन राईट अँगल ट्रायंगल. आता थोडं प्रश्न वाचा तुम्ही 1 मिनटं, म्हणजे तुम्हाला समजून काय दिले काय नाही. ओके, बघा थोड्या वेळ. आणि आपलं यूट्यूब चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा लेट्स लर्न अकॅडमीला. ओके, सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे? 90 डिग्री राईट अँगल ट्रायंगलची समोर जी लाईन असते तिला आपण म्हणतो हायपोटेनियस किंवा कर्ण. तिला तुम्ही ठरवून द्यायचं की आपली हायपोटेनियस आहे. ओके, हे खूप सोपं आहे, खूप इझी आहे. सेम आपण जे मागचं केलं तसंच करायचं आहे. पण इथं प्रश्न वाचा व्यवस्थित काय सांगितलंय. क्वेश्चन वाचा. बघा काय सांगितलं मी सांगतो तुम्हाला. इन राईट अँगल ट्रायंगल एक्स वाय झेड अँगल वाय इज 90 डिग्री. हा जो आहे वाय हा काय आहे? 90 डिग्री आहे. ओके, हा 90 डिग्रीचा सिम्बॉल असतो बरं का. ओके, देन अँड ए बी सी आर लेंथ. ए बी सी लेंथ दिली आहे तुम्हाला ऑफ द साइड्स ऑफ शो इन फिगर. राईट द फॉलोइंग रेशो. काय काय फाईंड करायचं आहे? साइन एक्स, टॅन झेड, कॉस एक्स आणि टॅन एक्स. ओके, आपण लिहून घेऊया काय काय फाईंड करायचं आपल्या आधी. सॉरी, बघा फर्स्ट फाईंड करायचं आहे तुम्हाला साइन एक्स. देन तुम्हाला फाइंड करायचं आहे टॅन झेड. देन तुम्हाला फाइंड करायचं आहे कॉस एक्स. देन तुम्हाला फाइंड करायचं आहे टॅन एक्स. ओके, बरोबर ना? ओके, ह्या 4 गोष्टी तुम्हाला फाइंड करायच्या आहे. दिसतंय ना रे बाळांनो? जास्त छोटं तर नाही आलं ना? हां, दिसतंय. आता बघा सगळ्यात फर्स्ट जे आपण करत असतो ते म्हणजे 90 डिग्री समोरची जी लाईन असते तिला आपण म्हणतो हायपोटेनियस. काय म्हणतो? हायपोटेनियस. मग जी 90 डिग्री समोरची लाईन आहे, ओके, 90 डिग्री समोरची जी लाईन आहे तिला आपण काय म्हणतो? हायपोटेनियस. ओके, काय म्हणतो? हायपोटेनियस. मग ही काय आहे? 90 डिग्री आहे. बघा दिसतंय तुम्हाला? याच्या समोर
ची जी लाईन आहे म्हणजे ही लाईन, ओके बरोबर ना, ही लाईन ही काय मग एक्स झेड बरोबर ना, वाय झेड समजा, वाय झेड का नाही नाही नाही, एक्स झेड ही जी लाईन आहे ही एक्स झेड ही आपली काय हायपोटेनियस आहे, काय आहे मी व्हाईट मार्क करून ठेवतो हायपोटेनियसला, चालेल ना, व्हाईट मार्क करून ठेवतो हायपोटेनियस, तुम्हाला समजून मग ते ओके. ही काय आपली हायपोटेनियस आहे, काय आहे हायपोटेनियस, HYPO हायपोटेनियस म्हणजेच कर्नल, समजलं का, समजलं, ही काय आपली हायपोटेनियस आहे, व्हाईट मार्क थोडं चांगलं करतो मग तुम्हाला समजून व्यवस्थित, समजलं का, एक्स झेड. आता बघा साईन काय सांगतं बाळांनो आपल्याला, साईन काय सांगतं, साईनचा रेशो काय आहे, ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, काय आहे ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, ओके. टॅनचा रेशो काय, टॅनचा रेशो टॅनचा कॉस आणि साईन नंतर टॅन विचारलाय, टॅन म्हणजे लास्टला ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड, ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड, ओके. देन कॉसचा ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस, ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस. देन परत टॅनचा तोच आहे, टॅनचा काय आहे ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड, ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड, ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. आता बघा, आता आपल्याला पहिले तर आपण त्याच्या ज्या लाईन्स आहे ज्या आपण होतात साईड जे आहे ते लिहून घेऊया, ओके. आता बघा साईन एक्स, आता साईन कुठे आहे, साईन एक्स इथं समजा, इथं तुम्हाला थिटा दिला आहे, ओके. साईन एक्स इथं समजा तो थिटा आहे, काय आहे थिटा. आता इथं बघा बाळांनो, इथं बघा, इथं बघा व्यवस्थित, की याची ऑपोजिट साईड काय, ऑपोजिट साईड म्हणजे कोणती आहे ही, कोणती आहे ही बरोबर ना, कोणती येते वाय झेड, कोणती आहे वाय झेड, दिसती का ही वाय ही झेड, ही काय त्याची ऑपोजिट साईड काय आहे वाय झेड, मग इथं लिहून टाकायचं कोणती ऑपोजिट साईड वाय झेड, ओके, वाय झेड, ओके. आणि जे हायपोटेनियस आपल्याला माहिती आहे, हायपोटेनियस काय आपले हायपोटेनियस एक्स झेड, काय आहे ही हायपोटेनियस ना एक्स झेड, ही बदलणार आहे का नाही, काय आहे एक्स झेड बरोबर ना, एक्स झेड काय आहे एक्स झेड, समजलं इथपर्यंत. आता बघा हे झालं, हे फर्स्ट झालं, आता सेकंड बघा. आता काय विचारलं टॅन झेड, आता बघा इथं थिटा आहे. आता बघा याच्यामध्ये काय काढायचं आपल्याला, ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड, काय काढायचं आहे ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. मग याची ऑपोजिट साईड काय बाळांनो ही बरोबर ना, ऑपोजिट साईड समोरची कोणती आहे ती कोणती आहे एक्स वाय, कोणती आहे एक्स वाय, ही साईड, ही एक्स वायची ऑपोजिट साईड कोणती आहे एक्स वाय ही साईड आहे. मग इथे लिहून टाकायचं कोणती आहे एक्स वाय. देन याची ॲडजस्टंट साईड काय, ॲडजस्टंट साईड म्हणजे ही तर हायपोटेनियस, म्हणजे ही याची ॲडजस्टंट साईड असणार ही असणार, काय असणार ही कोणती येते वाय झेड, कोणती आहे वाय झेड, लिहून टाकायची काय आहे वाय आणि झेड. समजलं का इथपर्यंत, आपण साईड लिहून घेतोय फक्त, ओके, काही करत नाही, फक्त साईड लिहून घेतलंय आपण, समजलं. आता बघा कॉस एक्स, आता कॉस एक्स परत एक्स वरती यायचं आपल्याला, थोडं व्यवस्थित करून घेऊ आपण याला. ही असणार आहे हायपोटेनियस, हा तुमचा 90 डिग्री. आता बघा इथं कॉस एक्स इथं थिटा आहे. आता कॉस एक्स काय म्हणतं की ॲडजस्टंट साईड आपण हायपोटेनियस, आता हायपोटेनियस तर तीच असणार आहे, हायपोटेनियस म्हणजे काय असणार आहे आपली हायपोटेनियस काय घेतली आपण एक्स झेड, काय घेतली आहे एक्स झेड, ती बदलणार आहे का नाही,
आता काय बदलणार आहे फक्त ऑपोजिट साईड. येथे काय विचारलं इथं ॲडजस्टंट साईड. याची ॲडजस्टंट साईड काय मग हीच असणार ना. ही तर ऑपोजिट साईड झाली याची. ही ऑपोजिट साईड झाली. ही म्हणजे काय असणार ॲडजस्टंट साईड. काय आहे ती एक्स वाय. काय आहे एक्स वाय बरोबर ना. काय आहे एक्स वाय. ओके मग इथं लिहून टाकायचं एक्स वाय. काय एक्स वाय. आणि हायपोटेनियस काय याच्यामध्ये हायपोटेनियस आपण काय लिहिली एक्स झेड. काय लिहिली आहे एक्स झेड. समजलं का काही डाऊट आहे का. बघा आता समोर या समोर हे करून ठेवा. आता बघा परत आता लास्ट वन या. हायपोटेनियसची गरज नाही पण हायपोटेनियस लिहून टाकतोय. आता बघा टॅन एक्स इथं टॅन फाईंड करायचं तुम्हाला. टॅन म्हणजे काय असतो ऑपोजिट साईड आपण ॲडजस्टंट साईड. याची ऑपोजिट साईड काय आहे ही. ओके काय नाव आहे तिचं वाय झेड. कोणती आहे वाय झेड बरोबर ना. ही ऑपोजिट साईड आहे ना याची ऑपोजिट साईड हीच आहे ना बाळांनो थिटाची. ही ऑपोजिट साईड समजलं. ओके ही त्याची ॲडजस्टंट साईड. ही त्याची ॲडजस्टंट साईड. ओके पहिले ऑपोजिट साईड लिहून घेऊ वाय झेड. काय आहे वाय झेड. आणि ॲडजस्टंट साईड काय याची ॲडजस्टंट काय ही बाजूची कोणती ती एक्स वाय. काय आहे एक्स वाय. इथे लिहून घ्यायची एक्स वाय. ही आता बघा आपण साईड लिहून घेतल्या. काय प्रॉब्लेम झालाय बोर्डला काय माहिती. अपडेटला आलंय पण आता तुम्ही कसे अपडेटला येता मध्येच तुम्हाला अपडेट द्यावं लागतं तसं अपडेटला आलाय आपण बरोबर का है ना. तुम्ही कसे अपडेटला येऊन जाता कधी कधी तसे अपडेटला आलाय बोर्ड पण. बघा आता काय करायचं आपल्याला इझी मध्ये सांगतो. वाय झेड कुठे आहे वाय झेड. काय दिलं आहे साईड ए. इथे लिहून टाकायचं ए. ओके देन एक्स वाय. कुठे आहे एक्स वाय. काय दिलं आहे बी ए रेस टू बी. ओके हे झालं फर्स्ट. सेकंड आता बघा सेकंड एक्स वाय. कुठे आहे एक्स वाय. काय आहे बी. देन वाय झेड. काय आहे ए. एक्स वाय परत काय दिलंय तुम्हाला बी. परत काय दिलंय एक्स झेड. काय आहे सी. ओके फक्त व्हॅल्यू लिहितोय आपण इथं व्हॅल्यू लिहितो आहे फक्त. ओके वाय झेड. कुठं आहे वाय झेड. काय आहे इथं ए. दिसतोय का ए. मग इथं ए. नंतर एक्स वाय. काय आहे बी. हे आलं तुमचं आन्सर. ए रेस टू बी रेस टू ए बी रेस टू सी आणि ए रेस टू बी. बरोबर आहे का बघा ए रेस टू सी एक्स झेड ए एक्स झेड. इथं सी येईन ना रे बाळांनो. इथं सी येईन सी एक्स झेड. इथं सी येईन सी एक्स झेड सी. आलं का बघा आता ए सी बी ए बी सी ए बी. समजलं राईट डाऊन करून घ्या तुम्ही तोपर्यंत. इझी रे खूप इझी. काही जास्त हार्ड नाही. तेच रेशो पार्ट पाहिजे तुमचे. ऑपोजिट साईड आपण हायपोटेनियस ॲडजस्टंट साईड आपण हायपोटेनियस ऑपोजिट साईड आपण ॲडजस्टंट साईड. ओके समजलं का सगळ्यांना. चला या समोर आता बघा फास्ट सॉल्व करू आपण थोड्या याला. आता खूप इझी आता हे जास्त काही हार्ड नाही. तुम्ही क्वेश्चन वाचा एकदा. क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे ते वाचा एकदा. क्वेश्चन वाचल्यावर तुम्हाला थोडंफार समजन. बघा तुम्हाला ट्रायंगल दिला आहे 90 डिग्री आहे हा एम. ओके साईड दिले तुम्हाला 2. हा 50 आणि 40 90 होतो बरोबर 180चा कोण येतो. ओके आता बघा फाइंड काय करायचं तुम्हाला. राईट द फॉलोइंग रेशो साइन 50. आता बघा पहिले आपण फाइंड करायचं काय ते लिहून घेऊया. साइन 50. देन सेकंडचा आहे तुम्हाला कॉस 50. देन थर्ड आहे tan 40. देन लास्ट आहे कॉस 40. काय आहे 4 नंबरचा कॉस
आणि घाबरून येऊ नका 40-50 दिलंय असं तर काही नाही होत त्यांनी, काही जास्त नाही ते. बघा फक्त सॉल्व करताना बघा. आता ते तुम्हाला सांगितलं तेच आधी करून टाकायचं. तुमचे रेशो पाठ पाहिजे. साईनचा रेशो काय आहे? ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस काय आहे? ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. देन कॉसचा रेशो काय? कॉसचा ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस काय आहे? ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस. समजलं? ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस. टॅनचा रेशो काय? टॅनचा ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड काय आहे? ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. बरोबर आहे. ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. आणि कॉसचा काय? कॉसचा ऑपोजिट साईड अपॉन कॉस. अरे बाळांनो, कॉस ऑपोजिट साईड नाही आहे, ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस. ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस. ओके, समोर देऊन द्यायला फक्त तुम्हाला समोरच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या बाळांनो, तर काहीच करायचं नाही, काहीच नाही जास्त. ओके, आता बघा सगळ्यात अगोदर मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे काय सांगितलं आहे की 90 डिग्री दिसला की समोरची जी लाईन असते तिला आपण म्हणतो हायपोटेनियस. काय म्हणत असतो? हायपोटेनियस म्हणजेच काय म्हणतो? कर्ण. काय म्हणत असतो तिला आपण? कर्ण आपण तिला म्हणत असतो. ओके, आता बघा ही एम 90 डिग्री ना, 90 डिग्री समोरची जी लाईन आहे ही म्हणजे कोणती आहे ती? एल एन आहे. कोणती आहे? एल एन. बरोबर ना, एल एन. आपण रेड मार्क करू इथं. रेड नाही, दुसरा कलर देऊ आपण त्याला. कोणता द्यायचा कलर? पिंक देऊ, मुलींचा फेवरेट कलर आहे पिंक. पिंक. ओके, ही काय आहे? हायपोटेनियस आहे. काय आहे? हायपोटेनियस. इथं लिहून टाकू आपण HYPO. ओके, हायपोटेनियस म्हणजेच काय आहे ती? कर्ण. काय आहे? कर्ण. समजलं? इथं नाव पण लिहून टाकतो, तुम्हाला इझी जाईल. काय आहे ती? LN. ओके, LN काय आपली? हायपोटेनियस. ओके, आता बघा, आता लक्ष द्या, आता व्यवस्थित लक्ष द्या. आता आपल्या साईड फाइंड करायचे, ऑपोजिट साईड आणि ॲडजस्टंट साईड. हायपोटेनियस आपल्याला दिलेली ऑलरेडी, आपण फाइंड केली ती. आता बघा विचारलं काय? साइन 50चं ऑपोजिट साईड काय? साइन 50 कुठं आहे? हा, इथं तुम्हाला याची ऑपोजिट साईड काय म्हणून? याची ऑपोजिट साईड ही आहे बघा, दिसतीये का? ही काय त्याची ऑपोजिट साईड आहे? काय आहे? ऑपोजिट साईड. काय आहे ती? MN आहे. काय आहे? MN. काय आहे? MN. मग लिहून टाकायचं ऑपोजिट साईड काय त्याची? MN. आणि हायपोटेनियस आपल्याला माहिती आहे, हायपोटेनियस तीच आहे. काय आहे? LN. काय आहे? LN. समजलं का? ओके, इथपर्यंत समजलं. समोर बघा आता. हां, आता कॉस 50. आता इथंच 50चा. आता याची ॲडजस्टंट साईड काय रे? ॲडजस्टंट साईड ही तर झाली ऑपोजिट साईड. ही काय झाली त्याची? ऑपोजिट साईड. आणि ही तर हायपोटेनियस आहे, ही तर हायपोटेनियस. मग ही काय असणार? याची ॲडजस्टंट साईड असणार. काय असणार आहे? ॲडजस्टंट साईड. बरोबर आहे ना? ॲडजस्टंट साईड काय? मग आपल्याकडे LM आहे का? काय आहे? LM. काय आहे? ही बघा, L आणि हा M. मग लिहून टाकायची. काय ॲडजस्टंट साईड आपल्याकडं? LM. आणि हायपोटेनियस काय आपल्याकडं? LN. हायपोटेनियस तीच असणार आहे. काय असणार आहे? LN. ओके, हे झालं आता 50चं. ओके, आता बघा समोर. समजलं इथपर्यंत? काही नाही, आपण फक्त लिहिलं आहे. ओके, व्हॅल्यू तिथं लिहिलं आहे फक्त. ओके, आता बघा समोर. अरे आता बघा नेक्स्ट. टॅन 40. टॅन कुठे? इथं थिटा आहे समजा. टॅन काय म्हणतो आपल्याला? ऑपोजिट साईड कोणती आहे? ही. कोणती आहे याची ऑपोजिट साईड? ही आहे. बरोबर आहे. कोणती आहे ती? LM आहे का? हे बघा, LM. ही काय त्याची ऑपोजिट साईड? काय आहे? LM. मग इथे लिहून टाकायचं LM. आणि नंतर ॲडजस्टंट साईड. आता ही तर झाली ऑपोजिट साईड. ही काय झाली त्याची? ऑपोजिट साईड. आणि ॲडजस्टंट साईड ही असणार आहे का? नाही. का बरं? ही काय? हायपोटेनियस. मग ॲडजस्टंट साईड काय? ही आहे. ही काय त्याची? ॲडजस्टंट साईड. ती काय आहे? MN. काय आहे? MN. समजलं ना? ही काय त्याची? ॲडजस्टंट साईड MN. हिची ही ऑपोजिट साईड आणि ही ॲडजस्टंट साईड. ही ऑपोजिट साईड, ही ॲडजस्टंट साईड. ही ऑपोजिट साईड, ही ॲडजस्टंट साईड. का बरं? की हायपोटेनियस आहे. ही काय आहे? MN. काय आहे? MN. ओके, समजलं इथपर्यंत? आता पुढं बघा.
लास्ट आहे आता. इथं काही नाही, फक्त हेच करायचं आहे तुम्हाला. तर हे साईडच लिहायचे. कॉस 40 इथं इथंच समजा, इथंच 40 आहे ना. हां, आता इथं बघा, कॉस म्हणजे काय, ॲडजस्टंट साईड. आता ॲडजस्टंट साईड काय असणार आहे याची, ही असणार आहे का, ही ॲडजस्टंट साईड का, बरं की ही तर हायपोटेनियस आहे, ही तर ऑपोजिट साईड आहे. मग याची ॲडजस्टंट साईड काय असणार, ही असणार आहे. काय असणार आहे, ही बाजूची, ही काय आहे एम एन, ही काय त्याची ॲडजस्टंट साईड आहे. काय आहे ॲडजस्टंट साईड. ओके, ही त्याची आहे ॲडजस्टंट साईड एम एन, बरोबर ना. ॲडजस्टंट साईड कॉस 40 ही एम एन काय आहे एम एन, बरोबर आहे का. म्हणजे लिहून टाकायचं ॲडजस्टंट साईड काय एम एन, आणि हायपोटेनस काय आपल्याकडं हीच एल एन, काय आहे एल एन. बघा बरं का, चेक करून सगळं बरोबर आहे का. एम एन एल एन, एल एम एम एन, परत एल एम एल एन, परत एम एन एल एन, बरोबर आहे. समजलं का सगळ्यांना, समजलं का आपण कसं सॉल्व्ह केलं आहे. खूप इझी होतं. फक्त साईड आपल्याला, फक्त रेशो माहीत पाहिजे तुम्हाला. सगळे रेशो जर का तुम्हाला माहीत असते तर सगळं तुम्हाला ऑटोमॅटिकली येऊन जाईल. ओके, समजलं इथपर्यंत. मला माहिती आहे व्हिडिओ खूप मोठा होतोय, पण ते तुम्हाला समजायला पाहिजे मी काय शिकवतोय, म्हणून जास्त मी फोकस करतो त्याच्यावरती. तुम्हाला समजायला पाहिजे कोणती हायपोटेनियस आहे, कोणती ॲडजस्टंट साईड आहे, कोणती ऑपोजिट साईड आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवा फक्त. 90 डिग्रीच्या समोरची लाईन असतील, 90 डिग्रीच्या समोरची जी लाईन असते तिला आपण म्हणतो हायपोटेनियस. थिटा जो आपल्या काढायचा त्याच्या बाजूची साईडला, समोरच्या साईडला आपण म्हणतो ऑपोजिट साईड, आणि बाजूच्या साईडला आपण काय म्हणतो ॲडजस्टंट साईड. समजलं सगळ्यांना. आता बघा 4 नंबरचं लास्ट आहे याच्यामधलं. हां, हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे. आणि गणित बघून घाबरून जाऊ नका, खूप सोपं पण आहे, इम्पॉर्टंट पण आहे आणि सोपं पण आहे. मी अवघड नाही म्हटलं, इम्पॉर्टंट आहे आणि सोपं आहे. स्टार करून घ्या गणितला, स्टार करून घ्या. इथं येऊ शकतं तुम्हाला जास्त, एक्झामला सुद्धा येऊ शकतो तुम्हाला. एक मिनटं, माझं लॅपटॉप फक्त चार्जिंगला लावतो मी, नाही तर परत सगळ्या गोष्टी चालल्या जायच्या. ओके, वाचा बघा, प्रश्न वाचा आहे तुम्ही. थोडाफार प्रश्न वाचत जा, नुसतं माझ्याकडे नका बघू मी काय आन्सर सॉल्व्ह करतोय. तुम्ही थोडं वाचत जा. चुकलं तर चालन, 2 वेळा चुकू द्या, 3 वेळा चुकू द्या, 4 वेळा चुकू, मॅथ्सचे तुमच्या वाया भरल्या पाहिजे असे पटपट सगळ्या. आणि टेन्शन घेऊ नका, याचं PDF मी तुम्हाला पाठवून देईन. ओके, तुमच्या ग्रुपवरती पाठवून देईन PDF, टेन्शन घेऊ नका त्याचं एवढं. आता बघा क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, इन फिगर 8.15 ट्रायंगल पी क्यू आर 90 डिग्री, म्हणजे क्यू जो आहे किती 90 डिग्री. हां, क्यू 90 डिग्री अँड क्यू 90 डिग्री अँड आर 90 डिग्री, आणि फाइंड पी आर क्यू ए अँड क्यू, राईट द फॉलोइंग ट्रिग्नोमेट्रिक रेशो. हा जो आहे ना क्यू पूर्ण 90 डिग्री, हा म्हणजे पूर्ण इकडनं पण 90 डिग्री. बघा याच्यामध्ये दोन ट्रायंगल या, हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल या, हा एक आहे आणि हा एक या. बघा पी आर क्यू आणि बघा पी क्यू आर आणि पी क्यू एस, दोन ट्रायंगल याच्यामध्ये, समजून घ्या व्यवस्थित. आता आता फाईन काय करायचं आहे आपल्याला, बघा साइन ए, हा इथं ए दिला आहे तुम्हाला, कॉस ए आणि टॅन ए. आपण व्यवस्थित लिहून घेऊया. फाईन करायचं आपल्याला. फर्स्ट जो आहे तुम्हाला फाईन करायचा आहे साइन ए, साइन ए, देन कॉस ए, कॉस ए, आणि नंतर काय तुम्हाला टॅन ए, काय दिलं आहे टॅन ए. आता बघा हे फर्स्ट आणि सेकंड तुम्हाला फाइंड करायचं आहे. सेकंड थोडं इथं लिहितो, थोडं वरती घ्यावं लागेल. मावन का इथं, बरं याचं लिहून घेऊ आपण अगोदर. याचं सॉल्व करू आपण अगोदर, म्हणजे सॉल्व म्हणजे रेशो लिहून घेऊया फक्त. साईनचा रेशो काय असतो बाळांनो, साईनचा रेशो ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस. ओके, देन कॉसचा रेशो काय असतो ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेन्यूस. नंतर टॅनचा रेशो काय असतो ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड.
ऑपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. ओके, देन सेकंड नंबरचं लिहून घेऊया. आता जागा पुरूच नाही देता, काही प्रॉब्लेम नाही आहे. सेकंड हे बघा, साइन क्यू, कॉस क्यू आणि टॅन क्यू. साइन क्यू, एक मिनिट, साइन क्यू, देन कॉस क्यू and then tan क्यू. ओके, आता बघा याच्यामध्ये साईनचा काय रेशो असतो, कॉसचा काय रेशो असतो आणि टॅनचा काय रेशो असतो तुम्हाला माहिती आहे. आता तेच चालू आहे सकाळचं आपलं, साईनचा रेशो, कॉसचा रेशो आणि टॅनचा रेशो. आता तुम्हाला पाठ व्हायला पाहिजे बरं का, प्रत्येक वेळेस मी सांगणार नाही. आता बघा साईनचा रेशो मला तुम्ही सांगायचं काय आहे, ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. काय आहे, ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. देन कॉसचा काय आहे, ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. आणि देन टॅनचा काय आहे, ऑपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. ओके, आता फक्त आणि फक्त साईड तिथं पुट करायचं आहे उचलून, बाकी काही करायचं नाही या गणितमध्ये. ओके, एक फर्स्ट आन्सर येणार आहे, सेकंड येणार आहे. आता बघा फर्स्ट आन्सर कसं येणार आहे, आता बघा साईनचा ए जो आहे त्याचं ऑपोजिट आणि हायपोटेनियस काढायचं. आता साईन ए कुठं आहे, इथं आहे, कुठं आहे, इथं. आता ही काय बघा ना 90 डिग्री, काय आहे इथं 90 डिग्री. 90 डिग्रीच्या समोरची जी लाईन असते हिला आपण काय म्हणतो, हायपोटेनियस. काय म्हणत असतो, हायपोटेनियस. मग हायपोटेनियस कोणती याच्यामध्ये, कोणती आहे, पी आर आहे का, पी आर. हे बघा पी आर, ही काय हायपोटेनियस. आपण हायपोटेनियसला पण वेगळ्या कलरने हे करू, येल्लोनी करू. आता ही काय आहे, हायपोटेनियस. ही आहे तुमची हायपोटेनियस. ओके, इथं लिहितो मी परत याला येल्लोनीच. बघा HYPO, हायपोस म्हणजेच कर्ण. ओके, देन आता बघा तुम्हाला विचारलं काय आहे पहिले सगळ्यात अगोदर. आता आपण लिहून घेतलं हायपोटेनियस, ही आपल्याला माहिती झालं. पी आर काय आपली हायपोटेनियस काय आहे, पी आर. पी आर, पी आर आपली काय आहे, हायपोटेनियस. पी आर आहे ते, हां तेच पी आर. आता बघा नेक्स्ट विचारलं काय तुम्हाला, साईन जो आहे. आता बघा हा ए जो आहे याची ऑपोजिट साईड काय, ऑपोजिट साईड, याची ऑपोजिट साईड काय, याची रेड रेड होत आहे सगळं, सॉरी येलो येलो. आता बघा ए जो आहे, ए याची ऑपोजिट साईड काय, ऑपोजिट साईड हीच असणार ना, पी क्यू. काय आहे, पी क्यू, बरोबर आहे ना. पी क्यू याची ऑपोजिट साईड काय आहे, पी क्यू आहे. काय आहे, पी क्यू. ओके, आता बघा इथे लिहून टाकायचं मग, याची ऑपोजिट साईड काय आहे, पी क्यू. पी क्यू आणि हायपोटेनियस काय याची, हायपोटेनियस आपण काढली ना, पी आर. काय आहे, पी आर. ओके, फर्स्ट झालं. आता सेकंड. आता बघा मला तुम्ही सांगा, आता ॲडजस्टंट साईड कॉस क्यूची ही कट करून टाकू पण इथं. आता सांगा, आता कॉस क्यू तुम्ही सांगायचं मला. आता कॉस ए, सॉरी कॉस ए, इथंच ए. कॉस काय आहे, ॲडजस्टंट साईड. ओके, सांगा आता लवकर, काढा तुम्ही. सांगा लवकर. बघा ॲडजस्टंट साईड, याची ॲडजस्टंट साईड काय, ही झाली ऑपोजिट साईड. काय झाली, ऑपोजिट साईड. विंडोज अपडेट, हे बघा ही झाली ऑपोजिट साईड. आणि याची ही काय हायपोटेनियस, ही काय हायपोटेनियस. मग ही काय असणार, क्यू आर. याची काय ॲडजस्टंट साईड आहे. काय आहे, ॲडजस्टंट साईड. ए डी जे कोणती आहे, क्यू आर. कोणती आहे, क्यू आर. मग इथे लिहून टाकायचं क्यू आर. काय आहे, क्यू आर. आणि हायपोटेनियस काय आपली तीच पी आर. हायपोटेनियस चेंज होणार आहे का, नाही. ओके, आता बघा नेक्स्ट हे झालं, दोन झाले आपले. आता काय विचारलंय, टॅन ऑपोजिट साईड आपण ॲडजस्टंट साईड. आता बघा याची ऑपोजिट साईड काय आहे, पी क्यू. काय आहे, पी क्यू. मग लिहून टाका पी क्यू. आणि ॲडजस्टंट साईड काय आहे, हे क्यू आर. क्यू आर ही काय त्याची ॲडजस्टंट साईड. का बरं की ही काय हायपोटेनियस आहे. काय आहे, हायपोटेनियस. ओके, क्यू आर लिहा किंवा आर क्यू लिहा, दोन्ही पण चालेल. क्यू आर पण लिहिलं तर चालेल किंवा आर क्यू पण लिहिलं तर चालेल. ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. क्यू आर लिहा किंवा आर क्यू लिहा.
आर क्यू लिहू आपण. काय आहे ती आर क्यू. आर क्यू. ओके, हे झालं फर्स्ट. ह्या ट्रायंगलचं सॉल्व झालं. आता इकडच्या ट्रायंगल सगळं सॉल्व झालं आहे ह्या ट्रायंगलचं. आता हा ट्रायंगल बघायचा आपल्याला. हे फर्स्टचं आन्सर आहे. फर्स्टचं पी क्यू क्यू आर पी क्यू आर क्यू पी आर पी आर. ओके, हे झालं फर्स्टचं आन्सर. आता सेकंडचं. ओके, याला इकडे घेतो मी. इकडं नको, इकडं बरं येतो. वरती घेऊ आपण त्याला. आता व्यवस्थित लक्ष द्या. आता याचं फाईंड करायचं आपलं या अँगलचं. इथं थिटा आहे तुम्हाला. आता आपल्या माहिती आहे ही आहे 90 डिग्री. इथे समोरची जी लाईन असणार आहे. ओके, येलोमध्ये करू आपण त्याला परत. ही काय आहे हायपोटेनियस आहे. काय आहे हायपोटेनियस. कोणती पी एस. काय आहे ती हायपो. एच वाय पी ओ हायपो. हायपो म्हणजेच काय कर्ण. काय आहे ती कर्ण. ओके, कर्ण. ओके, कोणती आहे ती पी एस. आता हे सांगायची गरज नाही तीनदा तीनदा. आता बघा आता काय विचारलं त्यांनी. ऑपोजिट साइड ऑफ साइन क्यू. थिटा आहे का हे. इथं थिटा असतं ना. इथं थिटा आहे. थिटा 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 म्हणजे हे फाईंड करायचं आपलं. थिटा थिटा थिटा. ओके, आता बघा ऑपोजिट साईड काय त्याची. ऑपोजिट साईड ही ऑपोजिट साईड काय आहे त्याची ऑपोजिट साईड सांगा बरं. क्यू एस नाही बाळून. नाही बघा क्यू एस. काय आहे क्यू एस. म्हणजे लिहून टाकायचं क्यू एस. ओके, हायपोटेनियस काय आपली पी एस. काय आहे पी एस. हे झालं फर्स्ट. आता बघा याचीच परत ॲडजस्टंट साईड काय काढायची आपल्याला. ॲडजस्टंट साईड ही तर त्याची काय ऑपोजिट साईड झाली. ही काय त्याची ऑपोजिट. आणि ही बाजूची जी आहे ही 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 लाईन ही काय त्याची मग ॲडजस्टंट साईड आहे. काय आहे ॲडजस्टंट साईड. काय आहे ॲडजस्टंट साईड. ती काय आहे काय सांगा बरं का ती पी क्यू. काय आहे पी क्यू. ही काय पी क्यू. पी क्यू आणि हायपोटेनियस आपली तीच काय आहे ती पी एस. जास्त हे झालंय का इथं बरं. आता बघा लक्ष द्या. आता लक्ष द्या व्यवस्थित. ही हायपोटेनियस लक्षात घ्या. आता बघा ही 90 डिग्री. आता बघा आता काय विचारलं त्यांनी आपल्याला की टॅन क्यू. टॅन क्यू काय ऑपोजिट साईड आपण ॲडजस्टंट साईड. आता बघा क्यू नाही थिटा आहे त्या ऑपोजिट साईड. ही कोणती ऑपोजिट साईड आहे. काय आहे क्यू एस. काय आहे क्यू एस. ओके, आणि ॲडजस्टंट साईड. ॲडजस्टंट साईड ही 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 नाही ही हायपोटेनियस. ही काय आहे ती पी क्यू. काय आहे पी क्यू. हे आलं आहे आपलं आन्सर क्यू एस. ओके, क्यू एस अँड पी क्यू. ओके, हे आपलं काय आलं आन्सर आलं. काय आलं आन्सर. इथं खाली घेऊ. हे आलं तुमचं सेकंडचं आन्सर. ओके, समजलं इथपर्यंत. काही डाऊट आहे का इथपर्यंत. 4 गणित घेतले आपण. प्रॅक्टिस सेट 8.1 मधले 4ही गणित आपण घेतलेले आहे. समजलं सगळ्यांना. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंट्समध्ये मला. ओके, समजलंय का. 2 ट्रायंगल होते याच्यामध्ये 2. हां, आणि मी खाली बघतोय याच्यामुळे बघतोय तिकडे बघतोय का की माझी स्क्रीन तिथं आहे म्हणून ते खाली बघतोय मी. म्हणजे ते मला बघावं लागतं चालू आहे का नाही व्यवस्थित. का कधी कधी माईक पण बंद पडून जातो. का बरं की माझं फर्स्ट लेक्चर झालं होतं रेकॉर्डेड लेक्चर. त्यामध्ये असं घडलं की मी माझा माईक जो आहे तो ऑन केला होता पण काय माहिती काय झालं त्याला तो माईक बंद होऊन गेला आणि मी 2 घंटे लेक्चर घेतला आणि ते लेक्चर फक्त व्हिडिओ रेकॉर्ड झाला ऑडिओ रेकॉर्ड झालाच नाही. खूप वाईट वाटलं मला त्या दिवशी. मी झोपून राहिलो होतो लगे. पण काय म्हणतात ना परत मग प्रयत्न चालू केले आणि परत मग झाल्या सगळ्या गोष्टी. ओके, म्हणजे व्यवस्थित लेक्चर घेतलं होतं परत मी. ओके, बघा आता लक्ष द्या. हे झालं आहे आपला प्रॅक्टिस सेट जो आहे 8.1 मधले सगळे गणित झाले आपले. आता समोरचं घ्यायचं का थांबायचं थोडं. थांबूया थोडं आता. चला आता प्रॅक्टिस सेट 8.2 जो आहे त्याच्यामधल्या बेसिक गोष्टी आपल्याला बघायची. ओके, प्रॅक्टिस सेट 8.1 पूर्ण आली आपली. 4ही गणित आपण घेतले. आता प्रॅक्टिस सेट 8.2 जो आहे 8.2 त्याच्यामधल्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या. आता बेसिक गोष्टी काय काय त्याच्यामध्ये बघा. सगळ्यात आधी आहे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला.
आता फॉर्म्युला बघायचा आपल्याला, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला, रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशो, त्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोमध्ये त्याचं रिलेशन काय आहे. आता लक्षात द्या बाळांनो, मी काय सांगतोय ते फक्त इथं थीटा दिसतोय तुम्हाला, थीटा. ओके, आधी काय करूया आपण, सगळ्यात थीटाची व्हॅल्यू काढून घेऊया. कशाची? फक्त थीटाची. ओके, थीटा काय असतो बघा. आता थीटा आपल्याला माहिती, साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा. कोणता कोणता असतो? कदा चेंज करू का रे आता, हा घेऊन बघायचं का? ठीक आहे. साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा. ओके, साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा. आता बघा याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे साइन थीटाचं काय असतं, रेशो ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. काय असतो? ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मग इथे लिहितो मी, शॉर्टमध्ये लिहितो ओ, याच्या ऑपोजिटचा ओ आणि हायपोटेनियसचा एच. ओके, कॉसचा काय असतो? कॉसचा ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस, ॲडजस्टंटचा ए आणि हायपोटेनियसचा एच. देन टॅनचा काय असतो? ऑपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. काय असतो? ऑपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. मग इथे लिहून टाकायचा ऑपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. ओके, आता बघा, आता आपण हे पण लिहून टाकूया साइड. आता आपल्याला माहिती आहे बाळांनो की हा 90 डिग्री अँगल आहे, हा याच्या समोरची जी लाईन असणार आहे म्हणजे पी एन, ही पी एन. ओके, ही काय असणार आहे? आपली हायपोटेनियस. काय असणार आहे? हायपोटेनियस म्हणजेच काय असणार आहे? कर्ण. बरोबर ना? ओके, हे तर झालं. आता आपल्याला काय काढायचं आहे की हा जो अँगल आहे थिटा, याची साइन जो आहे ती काय? ऑपोजिट साइड. ऑपोजिट साइड काय मग त्याची? ही कोणती आहे? ती पी एम. कोणती आहे? पी एम. इथे लिहून टाकायचं पी एम. ओके, आणि हायपोटेनियस काय आपल्याकडे? पी एन. काय आहे? पी एन. ओके, हे झालं फर्स्ट. आता बघा तेच आपण जे पहिले केले ना तेच करतोय आपण. नेक्स्ट बघा आता, कॉस अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. आता याची ही झाली अपोजिट साइड आणि ही काय त्याची? ॲडजस्टंट साइड. काय आहे? ॲडजस्टंट साइड. कोणती ती? एम एन. काय आहे? एम एन. एम एन. मग लिहून टाकायची ही काय? ॲडजस्टंट साइड. काय आहे? ॲडजस्टंट साइड. ही काय याची? ॲडजस्टंट साइड आहे. काय आहे ती? एम एन. काय आहे? एम एन. आणि हायपोटेनियस काय आहे आपल्याकडं? पी एन. काय आहे? पी एन. ओके, हे झालं. आता बघा लास्ट एक. आता बघा टॅन. आता टॅनला काय? ऑपोजिट साइड. याची ऑपोजिट साइड काय आहे? पी एम. काय आहे? पी एम. आणि ॲडजस्टंट साइड काय याची? ॲडजस्टंट साइड ही एम एन. काय आहे? एम जेच तीच. काय आहे? एम एम एन. ओके, हे झालं आता ह्या अँगलचं. हे ह्या अँगलचं झालं. आता आपल्याला पुढच्या अँगलचं बघायचं. एक मिनटं, इथं लाईन मारून द्या आपण इथं. आता बघा, आता ह्या अँगलचं काढायचं आपलं, साइन 90 मायनस थिटा. आता इथं लिहायचं मग पहिले साइन 90 मायनस थिटा. ओके, देन कॉस 90 मायनस थिटा, देन टॅन 90 मायनस थिटा. ओके, साइनचं काय असतं? रेशो ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. बरोबर ना? ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. नंतर कॉसचा काय असतो? ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. आणि टॅनचा ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. काय याचा? कॉसचा. आणि टॅनचा काय असतो? ऑपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. ऑपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. ऑपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. बरोबर ना? हे झाले रेशो. आता बघा, आता इकडे बघा, आता हायपोटेनियसचा तोच असणार आहे सगळा. ओके, पी एन काय आपला हायपोटेनियस आहे. आता हा जो अँगल आहे, हा जो अँगल आहे याची ऑपोजिट साइड कोणती बाळांनो? हीच आहे ना? बरोबर ना? ही काय त्याची ऑपोजिट साइड कोणती येते? एम एन. काय आहे? एम एन. मग इथे लिहून टाकायचं ऑपोजिट साइड काय त्याची? एम एन. ओके, आणि हायपोटेनियस काय त्याचा? पी एन. काय आहे? पी एन. ओके, झालं. आता बघा परत,
याची ॲडजस्टंट साईड कोणती? ही तर झाली ऑपोजिट, ही काय त्याची मग ॲडजस्टंट साईड काय आहे? ॲडजस्टंट साईड ही कोणती बाळांनो? पी एम. कोणती आहे? पी एमच आहे ना, बरोबर. काय आहे? पी एम. काय आहे? पी एम. ओके. आणि हायपोटेन्स आपले तीच काय? पी एन. काय आहे? पी एन. देन आता बघा ही होती त्याची लास्ट वन. आता टॅन ऑपोजिट साईड आपण ॲडजस्टंट साईड. ऑपोजिट साईड कोणती आहे? ही. आणि ॲडजस्टंट साईड कोणती आहे? ही. ही ॲडजस्टंट साईड, ही ऑपोजिट साईड, ही हायपोटेन्स. कोणती आहे ऑपोजिट साईड? एम एन. काय आहे? एम एन. काय आहे? एम एन. इथं पण दिलं आहे आपण, त्या पहिलेच अगोदर पण लिहिलेलं आहे. आणि नंतर काय विचारलं त्यांनी आपल्याला? ॲडजस्टंट साईड. ऑपोजिट साईड झाली एम एन, ॲडजस्टंट साईड पी एम. बघा इथं दिसते का? पी एम दिसते आहे. पी एम काय आहे ती? पी एम. ओके. पी आणि एम. आता बघा, आता लक्ष द्या, मला तुम्हाला एक सांगायचं याच्यामध्ये. एक मिनिट, आपण याला रब करून टाकू. आता हे झालं आपलं रेशो आले. आता मला सांगायचं काय तेच तुम्हाला मला सांगायचं आहे. याला पण ब्लॅक करून टाकतो मी. एक मिनिट. एक मिनिट व्यवस्थित लक्ष द्या. आता इम्पॉर्टंट सांगायचं आता. याला रफ करून टाकू आपण सगळं. आता बघा बाळांनो, तुम्हाला इथं काही दिसतंय का रे? सेम साईन इथं बघा. हा जो साईन आहे ना, साईन, हा साईन पी एम अपॉन पी एन. आणि इथं पण पी एम अपॉन पी एन कॉस सोबत. बघा दिसतंय का? हा कसा आहे? सेम आहे बघा. दिसतोय का? सेम. आणि देन परत बघा आता इथं बघा कॉसचा बघा, कॉस एम एन अपॉन पी एन. हा एम एन अपॉन पी एन दिसतोय का? इकडे पण बघा एम एन अपॉन पी एन. हा पण कसा आहे? सेम आहे. बरोबर ना? हा पण कसा दिसतोय? सेम. असा क्रॉस क्रॉस सेम सेम आले त्याचं व्हॅल्यू. आलंय का नाही? आलंय का? हे बघा, मग इथं तेच लिहिलंय मी. साईन साईन थिटा म्हणजे इथं लिहायचं तो फॉर्म्युला काय तयार होतो? साईन थिटा विच इज इक्वल टू काय? साईन थिटा विच इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. काय बघा? साईन थिटा विच इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. काय होतो? साईन थिटा विच इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. समजलं का? देन आता बघा कॉस थिटा. कोणता? कॉस थिटा. कॉस थिटा विच इज इक्वल टू साईन 90 मायनस थिटा. काय होतो? अरे बापरे. हां, कॉस थिटा विच इज इक्वल टू, अरे हां, कॉस थिटा विच इज इक्वल टू साईन 90 मायनस थिटा. समजलं का? समजलंय का? म्हणजे आपण काय केलं? फक्त बघायचे व्हॅल्यू सेम आल्या. पी एम अपॉन पी एन. पी एम अपॉन पी एन आल्या व्हॅल्यू सेम. मग साईन थिटा विच इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. मग साईन थिटा विच इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. आता बघा परत, हे बघा व्हॅल्यू पी एम एन अपॉन पी एन. एम एन अपॉन पी एन. मग काय आलं? कॉस थिटा विच इज इक्वल टू कॉस थिटा विच इज इक्वल टू साईन 90 मायनस थिटा. कॉस थिटा विच इज इक्वल टू साईन 90 मायनस थिटा. समजलं का? आता बघा साईन आणि कॉसमध्ये बघा. आता बघा साईन थिटा अपॉन कॉस थिटा. साईन थिटा अपॉन कॉस थिटा विच इज इक्वल टू. आता बघा साईन थिटा काय आपल्याकडं? साईन थिटा पी एम अपॉन पी एन. काय आहे? पी एम अपॉन पी एन. ओके. देन डिवाइडमध्ये परत काय आहे? कॉस थिटा काय? कॉस थिटा एम एन अपॉन पी एन. एम एन अपॉन पी एन. काय? एम एन अपॉन पी एन. आता बघा याच्यामध्ये काय होत असतं की समजा पी एम तसंच तसं राहील, पी एन तसंच तसं राहील. हा इंटूमध्ये गेला की हा वरती येऊन जाईल. काय येऊन जाईल वरती? पी एन. पी एन वरती आला आणि हा हा जो आहे एम एन खाली येऊन जाईल. ओके. आता काय झालं बघा, पी एन पी एन पी एम एक मिनटं. हो, आता बघा झालं.
हा पी एन आणि हा पी एन कट होऊन जाईल, हा पी एन आणि हा पी एन कट होऊन जाईल. काय राहिला मग फक्त पी एम अपॉन एम एन. काय राहिला पी एम अपॉन एम एन. काय राहिला पी एम अपॉन एम एन. समजलं का. हेच कशाची व्हॅल्यू ही पी एम अपॉन एम एन ही व्हॅल्यू आहे, ही पी एम अपॉन एम एन ची व्हॅल्यू आहे. पी एम अपॉन एम एन टॅनची व्हॅल्यू टॅन थिटा विच इज इक्वल टू पी एम अपॉन एम एन. काय आहे पी एम अपॉन एम एन. टॅन थिटाची व्हॅल्यू होती कशाची टॅन थिटा. मग टॅन थिटा टॅन विच इक्वल 90 मायनस थिटा. आणि जर आपण त्याला उलट केलं टॅन 90 मायनस थिटा जर तुम्ही घेतला तर एम एन अपॉन पी एम होऊन जाईल. काय होईल एम एन अपॉन पी एन. हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं म्हणून तुम्हाला अवघड जातं बरं का. नाही तर तुम्हाला डायरेक्ट दिलं बुकमध्ये. मी तुम्हाला सांगितलं ते कसं कसं आलं. तुम्हाला हे गोष्टी लक्षात ठेवा फक्त. या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. हे बघा ह्या ज्या आहे ना, अरे यार एक मिनिट. हे तर टॅनचं आलं, पण हे फॉर्म्युला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कॉस थिटा विच इज इक्वल टू, आणि इथं कशाला क्लिक होतोय, साइन 90 मायनस थिटा. साइन 90 मायनस थिटा आणि टॅन थिटा विच इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे आपण बघूया. ओके ह्या कशी यूज करायचं आपल्याला एवढंच लक्षात ठेवा. आता समोर आहे आता. हां सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हा टेबल. तुम्हाला 8वीला पण आहे, 9वीला पण आहे, 10वीला पण आहे, 11वीला पण आहे, 12वीला पण आहे आणि इंजिनिअरिंगला पण आहे. सगळ्या ठिकाणी आहे तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीचा टेबल. आणि तुम्हाला आता फक्त 3च आहे साइन कॉस टॅन. काय साइन कॉस टॅन. नंतर तुम्ही 10वीला गेले की तुम्हाला साइन कॉस टॅन कॉट सेक कोसिस पूर्ण 6 रेशो असणार आहे. ओके त्याच्यामुळे तुम्ही टेबल व्यवस्थित लर्न करा. आणि लर्न झाल्यावरती पेपरला गेले, एक मिनिट सॉरी, पेपरला गेले तुम्ही की तुम्हाला तिथे काय करायचं आहे, आधीच पेपर जेव्हा भेटतो ना लवकर तेव्हाच तुम्हाला काढून ठेवायचं. का बरं की 2 किंवा 3 क्वेश्चन येतात. 1 किंवा 2 किंवा 3, कधी कधी 3 पण येतात. 2 क्वेश्चन तर फिक्स येणार आहे तुम्हाला. तर बघा आता टेबल लर्न कसा करायचा. ओके आता बघा तुम्हाला जर साईनची व्हॅल्यू माहीत असेल ना साईनची, तर पूर्ण व्हॅल्यू तुम्हाला लर्न होऊन जाईल. पूर्ण तुम्ही काढू शकता. साइन कॉस टॅन असतं ना, साईनची व्हॅल्यू जर तुम्हाला पूर्ण माहीत असेल 0 डिग्री 45 0 30 45 60 90. ओके 5च काढायचे 1 2 3 4 5 0 0 30 45 60 आणि 90. आता बघा फक्त तुम्हाला फर्स्ट टेबल लर्न पाहिजे 5 पहिला. 0 1 1 1/2 1/√2 √3/2 आणि 1. बरोबर ना, बरोबर आहे का. माझ्यासोबत म्हणा 0 1/2 1/√2 √3/2 1 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1. परत एकदा म्हणा 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1. परत फायनल शेवट एकदा 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1. परत एकदा फायनल 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1. समजलं सगळ्यांना. म्हणा तुम्ही परत एकदा म्हणा. परत फायनल आता शेवटचा आता 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1. रिपीट 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1. परत एकदा म्हणा 0 1/2 1/2 1/√2 √3/2 आणि 1. झालं पाठ. आता बघा काय सांगितलं तुम्ही 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1. झालं फर्स्ट. आता सेकंडला काय करायचं कॉस्टला, हे फक्त उलटं लिहायचं. हा 1 इकडं, हा √3/2 इकडं, हा 1/2 इथं, हा परत 1/2 इथं आणि हा 0. समजलं. हे फक्त उलटं लिहिलं आपण. पहिलं पाठ केलं 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1. तेच फक्त उलटं लिहिलं. आता टॅनला काय करायचं, टॅनला डिवायडेशन करायची. काय करायची आहे डिवायडेशन. 1/0 0. आता बघा 1/√2 आणि √3/2 1/√2 आणि √3/2 हा 2 टू गेट कॅन्सल होऊन जाईल आणि 1/√3 होऊन जाईल इथं. ओके आता बघा 1/√2 आणि 1/√2 1/√2 आणि 1/√2 हे √2 गेट कॅन्सल इथं काय होऊन जाईल
1. ओके, आता 60मध्ये बघा √3/2 आणि 1/2 हे 2 टू गेट कॅन्सल, ओनली √3 येईन इथं. काय येईन? काय येईन तिथं? फक्त √3. काय येईन? √3. हे कॅन्सल होऊन जाईल. आणि 0/1 इज नॉट डिफाईन असतं, आपण डिफाईन करू शकत नाही, नॉट डिफाईन. ओके, हे आपण डिफाईन करू शकतो का? नाही. हे फक्त असं करायचं आहे बघा, मी व्यवस्थित लिहिलं पुढे टेबल. साइन कॉस टॅन हे पूर्ण तुम्हाला टेबल तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला फक्त साईनची व्हॅल्यू जर लर्न असेल तर मी सगळ्या व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. साईनची व्हॅल्यू काय आहे? 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. समजलं? 0, 30, 45, 60 आणि 90. व्हॅल्यू काय साईनची? 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. समजलं? तेच नंतर कॉसमध्ये उलटं आणि टॅनमध्ये डिवाइड करायचं आणि व्हॅल्यू लिहून टाकायचं. समजलं? काही हार्ड नाही याच्यामध्ये. त्याच्यावरतीच आपल्याला पुढे प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचं आहे. बघा आता, हां, हे बेसिक क्वेश्चन्स आहे काही, ते आपल्याला करायचे. बघा एकदा वाचा बरं का, एकदा क्वेश्चन वाचत जा रे, तेव्हा तुम्हाला समजेल की काय विचारलं आहे म्हणून. बघा इथे टेबल दिला आहे त्यासाठी तुम्हाला. इथून तुम्ही व्हॅल्यू समजा आता सध्या करा, म्हणजे जोपर्यंत तुम्हाला टेबल लर्न होत नाही तोपर्यंत. बघा क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 30. आता साइन 30 ची व्हॅल्यू काय आहे? साइन 30 1/2, साइन 30 1/2 आणि प्लस कॉस 60 ची व्हॅल्यू काय? कॉस 60 परत काय? 1/2. आता बघा 1/2 प्लस 1/2 बरोबर ना? 1/2 इथं 2 आहे का? एक मिनिट, चुकलेलं आहे तिथं. इथं 2 आहे, हा इथं 2 आहे, सॉरी. इथं परत 2 कॉस 60 या, म्हणजे इथं काय तुम्हाला क्वेश्चन काय आहे? साइन 30 प्लस 2 कॉस 60. आता बघा साईनची व्हॅल्यू काय? साइन 1/2 प्लस हे 2 तसंच तसं इन 2, हे कॉस 60 ची व्हॅल्यू काय परत तुम्हाला? 1/2. हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, करा बरं का सॉल्व्ह. आता हे 2 टू गेट कॅन्सल होऊन जाईल. आता कसं करणार आहे? 1/2 हे प्लसमध्ये येऊन जाईल. 1/2 प्लस 1 विच इज इक्वल टू 2 आणि 3, 3/2 म्हणजेच 1.5. बरोबर ना? हे काय आलं तुमचं? 1.5. आता हे कसं करायचं हे मी शिकवणार नाही. हे काटाकाटी वगैरे तुम्हाला तेवढं आलं पाहिजे, बेसिक मॅथ्स. ओके, तेवढं तर येईन ना तुम्हाला बेसिक मॅथ्स. आता पुढे या, समोरचं क्वेश्चन बघा. हां, आता इथं काय फाईंड करायचं आहे मला? इथं क्वेश्चन वाचा, 2 tan 45 प्लस कॉस 30 प्लस कॉस 30 मायनस साइन 60. हा बरोबर आहे. आता tan 45 ची व्हॅल्यू काय आहे? tan 45 इथून बघा. आता इथं tan 45 ची व्हॅल्यू काय? tan 45 1 काय आहे? 1. काय झालंय बाबा? काय नाही बोर्डला पण बघा काय आहे? 1. नंतर कॉस 30 ची व्हॅल्यू काय? कॉस 30 ची √3/2, √3/2. नंतर साइन 60 ची व्हॅल्यू काय? साइन 60 ची पण √3/2 आहे. काय आहे? √3/2. आता बघा सॉल्व्ह कसं करायचं? 2 tan 45 ना, 2 into 1 प्लस कॉस 30 काय आहे? √3/2 मायनस √3/2. आता बे प्लस, आता हे दोन्ही काय होऊन जाईल रे? मग कॅन्सल होऊन जाईल ना. √3/2 कॅन्सल, मग याची व्हॅल्यू आन्सर 2च येणार आहे. 0 असलं तर हे काय येणार आहे? 2. आन्सर काय मग त्याचं? 2. समजलं का? समजलं कसं सॉल्व्ह करतोय मी? कमी माझं करत नाही आहे. तुम्ही लक्ष द्या. फक्त व्हॅल्यू पुट करायची आपल्याला त्याच्यामध्ये आणि टाकायचं आहे, बस. समजलं का? आता या समोर शेवट आहे, हे तुम्ही फाईंड करा. हे करता का तुम्ही फाईंड? हे तुम्ही करा एवढा. आणि हे कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला मी सांगून देतो. साइन थिटा तुम्हाला इथं वापरायचा आहे फॉर्म्युला. साइन थिटा विच इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. साईनची व्हॅल्यू तुम्हाला 34 दिली, 34 टाकायची, हां, आणि 90 मायनस 34 करायचं आणि तुमचा आन्सर येऊन जाईल ते. ओके, हे तुम्ही फाईंड करायचं. तुमच्यासाठी होमवर्क या, होमवर्क. ओके, या आता प्रॅक्टिस सेट 8.2. प्रॅक्टिस सेट 8.2
विच इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट प्रॅक्टिस एट 8.2. ओके, चला सुरू करूया प्रॅक्टिस एट 8.2. बघा आता काय विचारलं प्रॅक्टिस एट 8.2 मधला पहिला क्वेश्चन. मी हे पहिले 2 सॉल्व करणार आहे अगोदर, बाकी तुम्ही करायची. मी तुम्हाला सांगतो कसं सॉल्व करायचे. ब्लॅक कलर. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला यूज करायचा आहे बाळांनो पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम काय असतो मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो तुम्हाला फक्त, की बघा पायथागोरस थेरम फक्त हा 90 डिग्री अँगलमध्येच यूज होत असतो. बघा हा राईट अँगल ट्रायंगल आहे. काय असतं पायथागोरस थेरम, हा समजा ABC आपण नाव देऊया, ABC. ही काय बाळांनो 90, ही काय हायपोटेनियस. काय आहे हायपोटेनियस. काय आहे हायपोटेनियस. हायपोटेनियस असते. आता इथं तुम्हाला व्हॅल्यू दिली समजा 5, इथं 4 दिली आणि ती व्हॅल्यू काढायची तुम्हाला. इथं समजा इथं व्हॅल्यू दिली आणि ही काढायची, म्हणजे तिन्ही साईडपैकी एक व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपण काय यूज करतो पायथागोरस थेरम यूज करतो. काय यूज करतो पायथागोरस थेरम. आता बघा पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला काय असतो की हायपोटेनियसचा वर्ग हा काय असतो बेस. काय असतो बेस. हा हे काय आहे बेस आणि ही काय आहे हाईट. ही असते हाईट. पायथागोरसचा फॉर्म्युला काय असतो हायपोटेनियस हायपोचा स्क्वेअर विच इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर. व्यवस्थित लिहितो इथं. बघा काय असतो पायथागोरसचा फॉर्म्युला, तसं तुम्हाला माहीत असेल पण परत सांगतो एकदा. पायथागोरस फॉर्म्युला आहे बघा हायपोटेनियसचा स्क्वेअर विच इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. समजा मग आपला जो ट्रायंगल होता मग ती काय होती AC काय होती आपली AC काय होता आपला हायपोटेनियस होता. मग BC बेस काय होता आपला हा जर ट्रायंगल असेल. ओके, आता बघा ABC ही आपली हायपोटेनियस आहे आणि हा आपला बेस आहे आणि आपली हाईट आहे. ओके, मग बेस काय झाला BCचा स्क्वेअर प्लस हाईट काय आपली ABचा स्क्वेअर. हा असतो पायथागोरस थेरम. काय असतो पायथागोरस थेरम. म्हणजे इथं अप्लाय करायचं आणि आपले आन्सर काढायचे. आता बघा कसं करायचं ते. आता फर्स्ट बघा आता मी फर्स्ट सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. त्याच्यासाठी आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल लागेल सगळ्यात आधी. आता बघा ओके, याला नाव देऊया आपण ABC. आता बघा बाळांनो कॉस थिटा दिलाय तुम्हाला. काय दिला आहे अगोदर इथं कॉस थिटा दिलाय. फक्त काय दिला आहे कॉस थिटा 35/7. काय दिलाय तुम्हाला कॉस थिटा काय दिला आहे 37/5. 35/37. आता कसं करायचं बघा. आपण एक राईट अँगल ट्रायंगल घेतला. कॉस म्हणजे काय असतं बाळांनो साईन असतो ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. आणि कॉस काय असतं ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस. काय असतं ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस. काय असतं ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस. बरोबर आहे ना. मग समजा बघा आपण समजा थिटा इथं घेतला. इथं थिटा आहे समजा. ओके, ही तर हायपोटेनियस काय आहे हायपोटेनियस. मग याची जी आहे आपल्याला माहिती आहे कॉस काय असतो ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. याची ॲडजसंट साईड कोणती असणार आहे मग ही असणार आहे. काय असणार ही याची व्हॅल्यू काय आहे 35 आहे. काय आहे 35. आणि हायपोटेनियसची व्हॅल्यू काय आहे तुम्हाला 37.
आणि याला आपण एक्स म्हणू. आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजे का बरं, की साईन काय आहे, ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस. मग याची ऑपोजिट साईड पण तुम्हाला माहीत पाहिजे ना. आपल्याला काय फाईंड करायचं, साईन आणि टॅन फाईंड करायचं आहे ना. इथं बघा आपल्याला फाईंड काय करायचं आहे, फाईंड पहिले फाईंड करायचं आपल्याला साईन आणि नंतर फाईंड काय करायचं आपल्याला, टॅन. ओके, साईनचं काय असतं, ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस, आणि टॅन काय असतो, ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. तर ऑपोजिट साईड माहिती का आपल्याला, नाही. ऑपोजिट साईड माहिती का, नाही. आपल्याला ती माहीत पाहिजे. मग आता आपण काढूया. आता ऑपोजिट साईड कशी काढायची, बाय युझिंग पायथागोरस थेरम. बाय युझिंग पायथागोरस थेरम. बाय युझिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय, हायपोटेन्यूसचा वर्ग म्हणजे एसीचा स्क्वेअर विच इज इक्वल टू, कोणतं पण घेऊ शकतात, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर बी घेतला चालेल. ए बीचा स्क्वेअर प्लस बी सीचा स्क्वेअर. ए सी काय दिला तुम्हाला 37, मग 37चा वर्ग, ए बी नंतर ए बीचा स्क्वेअर म्हणजे एक्स, आपल्याकडे ए बीची व्हॅल्यू आहे का, नाही, एक्सचा स्क्वेअर प्लस बी सी काय 35चा स्क्वेअर. आता बघा 37चा स्क्वेअर काय माहिती आहे का तुम्हाला, काढा लवकर. 37चा स्क्वेअर काय, मी सांगा बरं का. 37चा स्क्वेअर 1369 आहे, मी लिहून ठेवला आहे 1369. काय 1369, एक्सचा स्क्वेअर प्लस 35चा स्क्वेअर काढा. आता कशाचा, 35चा स्क्वेअर काय, मग 225 आहे. काय आहे, 225. समजलं का आपण कसं करतोय, 225. आता बघा एक्स स्क्वेअर इकडे आणायचा, एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू 1369 मायनस 225. ओके, देन एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू काय येईन मग, 1369 मग 225 गेले, किती राहिले, 225 नाही सॉरी 35 स्क्वेअर 1225 आहे, 1225 आहे. 1369 मधून 1225 गेले, किती राहिले 144. किती राहिले 144. किती राहिले 144. 144 कशाचा स्क्वेअर, 12चा. कशाचा आहे, 12चा. मग एक्स स्क्वेअर म्हणजे किती आला, 12. एक्स किती आला मग तुमचा 12. किती आला 12. म्हणजे ही व्हॅल्यू किती आली आपली, ही जी व्हॅल्यू आहे एक्सची ही किती आली 12. किती आली 12. समजलं का इथपर्यंत. मग आता आपण लिहू शकतो की बघा ऑपोजिट साईड काय, त्याची ऑपोजिट साईड किती आहे 12 आणि हायपोटेन्यूस किती आहे 37. ओके, इथं पण ऑपोजिट साईड किती आहे 12 आणि ॲडजस्टंट साईड किती आहे 35. मग हेच तुम्हाला कुठे लिहायचं आहे, इथं 12 12 आणि 37 नंतर 12 अँड 35. आपल्याला काबर काढावं लागलं बाळांनी व्हॅल्यू, का आपण तिथे पुट करायची होती. आपल्याला 2 व्हॅल्यू दिले होते, एक व्हॅल्यू दिली नव्हती आपल्याला त्यांना, त्याच्यामुळे आपल्याला ती एक व्हॅल्यू काढावं लागली आणि तिथं लिहायची होती ती. ओके, समजलं इथपर्यंत. बाय युझिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला आपण यूज केला आणि आपला आन्सर आपण काढून घेतलाय. ओके, चला या समोर आता नेक्स्ट. अजून एक काढून द्यायचं मला तुम्हाला. आता बघा लक्ष द्या, हे अजून एक काढायचं आहे आपल्याला. रब करू का आता, मी नंतर तुम्हाला देऊन देईन. ओके, PDF देऊन देईन तुम्हाला याची. आता बघा हे झालं फर्स्ट. आता सेकंड सॉल्व करूया आपण. आधी लिहून घ्यायचं सगळ्यात अगोदर. तुम्हाला गिवन काय दिलंय, गिवन लिहिलं असतं टेन्शन नाही राहत, म्हणजे आपल्याला समजतं फाईंड काय करायचं आपल्याला दिलेलं काय. आता बघा सगळ्यात अगोदर, आता हा ट्रायंगल आहे आपला ABC, प्रत्येक वेळेस आपल्याला यूज करावा लागत असतो. आता बघा साईन दिलाय तुम्हाला 1161 दिलाय. काय दिलं आहे 11/61. आता साईन दिलाय म्हणजे काय असतं, साईन म्हणजे काय असतं, साईन म्हणजे काय असतं ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस. काय दिलं आहे मग ऑपोजिट साईड काय दिली 11 आणि हे काय दिलं तुम्हाला 61. आता फाईंड काय करायचं, इथं परत आपलं फाईंड काय करायचं लिहून घ्या व्यवस्थित. फाईंड काय करायचं, फाईंड काय करायचं, कॉस फाईंड करायचं तुम्हाला. काय फाईंड करायचं, कॉस थिटा. आणि परत काय फाईंड करायचं तुम्हाला, टॅन थिटा. काय फाईंड करायचं आहे, टॅन थिटा. कॉस काय असतो ॲडजस्टंट साईड अपॉन
हायपोटेनियस, सॉरी कॉस काय असतो ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस, आणि टॅन काय असतो ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. ओके, आता बघा, आता लक्ष द्या, आता व्यवस्थितपणे लक्ष द्या बाळांनो, बाळांनो, मुलांनो, लेकरांनो. बघा इकडं, आता ऑपोजिट साईड, आता इथं 90 डिग्री ही काय असणार आहे हायपोटेनियस, काय असणार आहे हायपोटेनियस, आणि इथं थिटा आहे आपला. आता बघा त्यांनी काय दिलं आपल्याला, ऑपोजिट साईड म्हणजे ही आहे, किती दिली तुम्हाला ऑपोजिट साईड 11, किती दिली आहे 11, आणि ही तुम्हाला काय दिली 61, काय दिली हायपोटेनियस, आणि तुम्हाला ही व्हॅल्यू फाइंड करायची अगोदर. ओके, ही व्हॅल्यू फाइंड केली की तुम्हाला याची ॲडजस्टंट साईड भेटून जाईल, ॲडजस्टंट साईड लिहायची बघा. ओके, आता बघा आपण कसं काढू शकतो तेच, आपल्याला जर एखादी व्हॅल्यू काढायची असेल राईट अँगल ट्रायंगल मधले, आपण काय यूज करतो बाय युझिंग पायथागोरस थेरम, काय यूज करतो बाय युझिंग पायथागोरस थेरम. आता इथे लिहून टाकायचं बाय युझिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय सांगतो आपल्याला, हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजे एसीचा स्क्वेअर विच इज इक्वल टू ए बीचा स्क्वेअर प्लस बी सीचा स्क्वेअर. ओके, आता ए सी काय, ए सी हायपोटेन्स काय आहे 61, 61चा स्क्वेअर, 61चा स्क्वेअर विच इज इक्वल टू ए बी काय, ए बी 11चा स्क्वेअर प्लस बी सी. ओके, बी सी आपण काय घेतला एक्स, एक्सचा स्क्वेअर. ओके, आता बघा 61चा स्क्वेअर काय रे, 61चा सांगा बरं का, 61चा स्क्वेअर काय 37 21, 37 21, 3721. 11चा स्क्वेअर काय 11चा 121 आहे का, 11चा स्क्वेअर काय 11चा 121, 11चा स्क्वेअर काय 121, 12चा 144, 13चा 169 माहिती आहे का, 15चा सांगा प्लस एक्सचा स्क्वेअर. आता बघा हा एक्स स्क्वेअर इकडे आणायचा. ओके, आणि 3721 मायनस 121, तर काय भेटतं तुम्हाला एक्स स्क्वेअर काय भेटतो, काय भेटतो 121 मायनस केलं तर 3600 भेटतो का, हा ना, 3721 मायनस 100 किती 121 आहे का, 121, 1 0 0 7 1 6 3600 बरोबर. 3000 किती भेटतो 600, किती भेटतो 3600. 3600 कशाचा स्क्वेअर आहे, 3600 कशाचा स्क्वेअर आहे 60चा आहे का, 60चा बघा बरं का, हां कितीचा आहे 60, मग 60, एक्स किती आला तुमचा 60, किती आला 60, मग ही जी व्हॅल्यू आहे ही किती आली 60, किती आली 60. ओके, आता इथे लिहून टाकायचं मग ते. आता बघा आता सगळं व्हॅल्यू भेटलं आपल्याला. आता ॲडजस्टंट साईड काय आपली, ॲडजस्टंट साईड ही, ॲडजस्टंट साईड म्हणजे ही किती आहे 60, आणि हायपोटेन्स काय आहे आपली 61. ओके, ऑपोजिट साईड काय, ऑपोजिट साईड 11, आणि ॲडजस्टंट साईड काय आहे, ॲडजस्टंट साईड आत्ता काढली ना आपण 60. ओके, हे आलं तुमचं आन्सर. मग इथे लिहून टाकायचं बॉक्समध्ये 60, कॉस्टचं काय आहे 60 आणि 61, 60 आणि 61 बरोबर ना, 60 आणि 61, आणि टॅनचं काय 11 आणि 60, 11 आणि 60. टॅन काय ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्ट साईड, ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड, समजलं, ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड, ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्ट साईड 11 आणि 60. समजलं का, समजलं की इथपर्यंत बाय युजिंग पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम पण यूज केला आणि आन्सर काढलं. ओके, चला आता समोर बाकी तुम्ही सॉल्व करायचे ज्याच्यामधले क्वेश्चनचं. हां, इथं व्हॅल्यू फाइंड करायचे बघा बरं का फास्ट, आता इझी खूप. आता येत किती टाइम झाला आहे आपलं लेक्चर घेऊन, बापरे 1.5 तास झाला आहे का, चालू द्या चालू द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे, चालू द्या, काही जास्त टाईम नाही आला आहे. बघा आता लवकर. हां ठीक आहे, चला लक्ष द्या, इथं बॉक्स काढला आहे बघा, तुम्हाला बॉक्स दिला आहे मी व्हॅल्यूचा, हा बॉक्स यूज करून आपण इथं व्हॅल्यू पुटअप करून घेऊ एकदा लवकर. बघा तुम्हाला दिला आहे sin30 विचारला आहे, sin30 काय असतो माहिती आहे का तुम्हाला, sin30 1/2 काय असतो 1/2. देन tan45 काय असतो, tan45 काय असतो 1. मग बघा 5 इंटू sin30 काय 1/2 प्लस 3 इंटू 1. ओके, आता बघा याला कसं सॉल्व करायचं, आता करा बरं का, हा इकडे आला की 5/2 सॉल्व करा. आता हे इक्वेशन सॉल्व करा, इक्वेशन सॉल्व करता आलं पाहिजे तुम्हाला. हे बघा
हे इकडे हे होऊन जाईल, इकडे आला की 5/2 प्लस हा 3 एक किती 3. आता इथं काही नाही म्हणजे 1 असतो, बरोबर आहे. इथं काही नाही म्हणजे काय असतो 1 असतो. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची, इथं असतो 5 एक 5. ओके, देन 3 दुने 6. ओके, मग इथं काय आलं 2 एक 2, बरोबर ना. मग 5 आणि 6 11, 11/2, 11/2, बरोबर. इथं काही नाही म्हणजे 1 असतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन केली आणि आन्सर आलं ते 11/2. काय आलं ते 11/2. ओके, चला नेक्स्ट करा लवकर. हे सॉल्व करते का तुम्हाला? हे तुम्ही करा, हे सॉल्व, हे पण तुम्ही करा. हे मी करून दाखवतो तुम्हाला. हे इझी येणार आहे. 2 sin 30 आणि आता बघा 2 sin 30ची व्हॅल्यू काय आहे बघा. sin 30ची काय व्हॅल्यू, sin 30ची 1/2 काय आहे 1/2 प्लस cos 0 काय आहे 1 प्लस 3 इंटू sin 90 काय आहे 1. आता हे बघा आता हे 2 गेट कॅन्सल, ओनली 1 आर रिमेनिंग हिअर. आणि देन 1 प्लस 3 एक 3, 3 आणि 1 4 आणि 1 5. हे आलं आन्सर 5. बरोबर का? समजलं का सॉल्व केलं? इझी आहे ना. इथं व्हॅल्यू घ्यायची आहे, फक्त टाकायचं, याच्यामध्ये व्हॅल्यू येऊन जाते, आन्सर येऊन जातं आपलं. ओके, आता समोर या. हां, हे थोडं हार्ड आहे, सॉल्व करून दाखवतो. tan 60ची व्हॅल्यू काय आहे tan 60? बघा tan 60ची व्हॅल्यू काय √3/2 काय आहे. मी इथं लिहितो डायरेक्ट का. tan 60ची व्हॅल्यू काय आहे √3/2. परत हे आहे खाली. sin 60ची व्हॅल्यू काय sin 60 √3/2चे √3/2. ओके, प्लस cos 60 काय आहे cos 60 1/2. आता बघा याला कसं सॉल्व करायचं. बघा याला कसं सॉल्व करायचं. आता हे रेसिप्रोकस सेम आहे बघा, खाली रेसिप्रोकस म्हणतात त्याला. हे कसं असतं सेम असतं, मग आपण डायरेक्ट याची प्लस करू शकतो. ओके, मग सगळ्यात अगोदर घ्यायचं √3/2 हा जसंच तसा √3/2 डिवाइडमध्ये घ्यायचं आहे परत. मग त्याला हा इकडे गेला की इकडे हे होतो, म्हणजे √3/2 प्लस 1/2 √3/2 प्लस 1/2 जसं होतं तसंच √3/2 प्लस 1 √3/2 प्लस 1. हा हे कॅन्सल होऊन जाईल. हां, हे √3/2 प्लस 1 इथपर्यंत आलं. हा √3/2 प्लस 1 घेतला आपण इथं √3/2 प्लस 1 √3 प्लस 1. ओके, देन तुम्हाला काय करायचं √3 इंटू 2 हा जो आहे याच्यासोबत गुणाकार करायचा आहे त्याचा √3 इंटू 2 √3 इंटू 2. ओके, हा आणि हा घेतला. आणि देन तुम्हाला काय करायचं आहे √3 प्लस 1 हा जसंच तसं इकडे लिहून घ्यायचं आहे √3 प्लस 1. ओके, इथपर्यंत समजलं आहे का? इथपर्यंत समजलं कसं घेतलं आपण इंटू आणि प्लस 2√3. ओके, मग कसं येईल इथं हे जे आहे इथं येईन, हे इथं डिवाइड होऊन जाईल, हे इकडे येऊन जाईल 2√3 इन अपॉन 2√3 आलं की इथं जे मग परत ते √3 काय बाकी आता √3 प्लस 1. हा √3 प्लस 1 हे आलं तुमचं आन्सर. ओके, याला काय केलं आपण √3/2 घेतला, √3/2 प्लस 1 घेतला. आणि इथं काय केलं आपण √3/2 आणि हा 2 घेतला √3/2 आणि हा √3 प्लस 1 जसं तसं घेतला. आणि नंतर काय केलं हा याला इथं घेतला 2√3 हा 2√3 आणि काय उरलं मग √3 प्लस 1 मग √3 प्लस 1 तिथून घेतला. आन्सर काय आलं 2√3 अपॉन √3 प्लस 1 2√3 अपॉन √3 प्लस 1 हे आलं तुमचं आन्सर √3 प्लस 1. बरोबर ना? हां बरोबर आहे. रेसिप्रोकल सेम होते म्हणून आपण तसं केलंय, त्या रेसिप्रोकल त्याचे सेम होते. ओके, समजलं. आता या समोर हां आता दोनच गणित राहिले 3 नंबरचं आणि 4 नंबरचं, मग झाला आपला चॅप्टर इझी. आता बघा आता हे पण तेच आपण सॉल्व केलं होतं की आपण पायथागोरस थेरम यूज केलं होतं आणि आन्सर काढलं होतं. सेम तसंच करायचं आहे. बघा आता त्यांनी काय दिलंय तुम्हाला, याच्यामध्ये एकच व्हॅल्यू फाईंड करायची कॉस थिटा फाईंड करायचं आहे फक्त. आता बघा तुम्हाला दिलं काय साईन थिटा. ओके, आता तसंच साईन थिटा तुम्हाला दिला आहे साईन थिटा काय दिलं आहे तुम्हाला 4/5. साईन थिटा म्हणजे काय असतं पहिले ते सांगा मला. साईन थिटा म्हणजे काय असतं
ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस, ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस काय दिलं आहे तुम्हाला 4 आणि 5. इथं फिगर पण दिली, तुम्हाला फिगर काढायची गरज नाही. 4 आणि 5 दिलं आहे. पहिले एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची. आणि 1 मिनिट, बोर तर नाही झालं ना जास्त, कधी मागच्या वरती चाललं, तेच गणित चालू आहे आपलं, तेच करतोय आपण. पायथागोरस थेरम, ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस, परत ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्ट साईड, तेच चालू आहे, काही जास्त हार्ड नाही. आता बघा, आता इथं बघा फाईंड काय करायचं आहे आपल्याला. फाईंड काय करायचं, कॉस थिटा. कॉस थिटा काय असतो रे, कॉस थिटा ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस. आता ॲडजस्टंट साईड आपल्याला माहिती आहे, याची ॲडजस्टंट साईड नाही माहिती, हायपोटेन्स माहिती आहे, मग काढावं लागणार आहे, एक्स काढावं लागणार आहे आपल्याला. मग परत आपण काय करणार आहे, बाय युझिंग पायथागोरस थेरम. आता बघा पायथागोरस थेरम काय सांगतो, हायपोटेन्सचा स्क्वेअर म्हणजे पी आरचा स्क्वेअर विच इज इक्वल टू पी क्यूचा स्क्वेअर प्लस क्यू आरचा स्क्वेअर. ओके, बघा आता पी आर दिलं का आपल्याला, पी आर दिलाय, किती आर दिलाय 5, 5चा वर्ग प्लस पी क्यू किती आहे, पी क्यू किती आहे 4, 4चा वर्ग प्लस एक्सचा स्क्वेअर. ओके, एक्सचा स्क्वेअर तेच 5 5 25. ओके, विच इज इक्वल टू 4 चौक 16 प्लस एक्सचा स्क्वेअर. आता एक्सचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 25 मायनस 16 किती आलं रे, 24 मधून 16 गेले किती आले, 25 मधून 16 गेले किती आले 9, किती आले 9. ओके, इकडे बघा आता मग एक्स 9 कशा स्क्वेअर आहे 3चा, बरोबर ना, 3 त्रिक 9, मग एक्स किती आला तुमचा 3, एक्स किती आला तुमचा 3. मग ही जी व्हॅल्यू आहे तुमची ही एक्स ही किती आली 3, किती आली 3. समजलं, पायथागोरस थेरमने आपण ती व्हॅल्यू काढली. ओके, एक्स तुमचा किती आलाय 3 आलाय, किती आला 3. मग तेच आता बघा तुम्हाला फाईंड काय करायचं होतं, फाईंड करायचं आपल्याला कॉस थिटा काय असतो, ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस. ओके, मग बघा ॲडजस्टंट साईड किती आली आहे 3, किती आली 3, आणि हायपोटेन्स किती आहे 5, हे आलं तुमचं आन्सर. ओके, हे आलं तुमचं आन्सर 3/5. ओके, 3/5 कॉस थिटा विच इज इक्वल टू 3/5, हे तुमचं आलं काय आन्सर आलं. ओके, समजलं इथपर्यंत. तसंच ओके, आता पुढं बघा, हे पण सेम तेच आहे, सेम. आता तुम्ही इथं काय करायचं, तुम्हाला फाईंड करायचं, इथं लिहून टाकतो मी आधी फाईंड करायचं आहे, साईन क्यू म्हणजे थिटाचं इथं साईन थिटा फाईंड करा. साईन थिटा काय असतो, ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. ओके, हा फाईंड करायचा आहे तुम्हाला. आता बघा दिलं काय तुम्हाला, कॉस दिलाय, कॉस थिटा दिलाय तुम्हाला, कॉस काय असतो थिटा, ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस. काय दिलं तुम्हाला 15/17. आता बघा 90 डिग्री समोर हायपोटेन्स दिलाय 17, बरोबर आहे. इथं आर तुम्हाला 15 दिलाय आणि तुम्हाला एक्सची व्हॅल्यू माहीत पाहिजे. एक्सची व्हॅल्यू जर माहीत असली तर तुम्हाला ऑपोजिट साईड फाईंड करता येईल. ही ऑपोजिट साईड माहिती का आपल्याला, तिन्ही अँगलचं आपल्याला पहिले साईड माहिती पाहिजे. आता साईड काढून घेऊया, मग तेच परत बाय युझिंग पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम यूज करायचा म्हणजे पहिले हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे पी आरचा स्क्वेअर विच इज इक्वल टू पी क्यूचा स्क्वेअर प्लस क्यू आरचा स्क्वेअर, पी क्यूचा स्क्वेअर प्लस क्यू आरचा स्क्वेअर, बरोबर ना, क्यू आरचा स्क्वेअर, पी आरचा स्क्वेअर, एक मिनटं ते बरोबर केलं ना, पी आरचा पी क्यू स्क्वेअर, पी आर स्क्वेअर क्यू आर स्क्वेअर, बरोबर. ओके, तेच सेम पी आर स्क्वेअर इज टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आरचा स्क्वेअर. ओके, आता बघा पी आरचा स्क्वेअर काय आपला 17चा स्क्वेअर विच इज इक्वल टू पी क्यूचा म्हणजे काय एक्सचा स्क्वेअर. ओके, प्लस क्यू आर म्हणजे 15चा स्क्वेअर. आता बघा 17चा वर्ग किती बघा, 17चा 289 किती आहे 289. ओके, विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 15चा वर्ग किती 225 आहे ना, 225 किती आहे 225.
25. आता बघा एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू 289 मायनस 225 करा बरं का. इथं तुम्ही एक्सचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 289 मायनस 225. सांगा आता एक्स स्क्वेअर काय येईल मग. 289 मायनस 225 काय येईल. 289 मधनं 225 जर काढले तर किती येतो 64. किती येतो 64. एक्स स्क्वेअर 64. मग एक्स किती आला कशाचा स्क्वेअर आहे 8चा. 8 8 64. एक्स किती आला 8. मग तेच इथं लिहायचं आपल्याला की ही जी व्हॅल्यू ना एक्सची ही किती आली तुमची 8 आली. आता बघा सगळ्या व्हॅल्यू भेटल्या 8 17 आणि 15 बरोबर आहे. साईनचं काय करायचं आपल्याला ऑपोजिट साईड आपण हायपोटेनियस. मग ऑपोजिट साईड काय आहे 8. काय आहे 8 आणि हायपोटेनियस किती आहे हायपोटेनियस 17. किती आहे 17. हे आलं तुमचं आन्सर. ओके 8/17 बरोबर ना. 8/17 ही तुमचा आला आन्सर 8/17. समजलं सगळ्यांना. काही डाऊट होता याच्यामध्ये. बाय युजिंग पायथागोरस थेरम आपण ते काढलंय. ओके नेक्स्ट आहे का काही आता नाही. तर इथं आपला चॅप्टर पूर्ण कंप्लीट झालेला आहे. काही एक गणित मी तुम्हाला होमवर्क म्हणून दिले ते इझी आहे काही जास्त हार्ड नाही आहे. तुम्हाला या चॅप्टरमध्ये फक्त इम्पॉर्टंट गोष्टी माहीत पाहिजे. त्या म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे राईट अँगल ट्रायंगलमध्येच आपण काय करत असतो की ट्रिग्नोमेट्री यूज करत असतो. म्हणजे राईट अँगल ट्रायंगलमध्ये 90 डिग्रीच्या समोरची असते तिला आपण हायपोटेनियस म्हणतो. ओके नंतर रेशो माहीत पाहिजे तुम्हाला साईन कॉस टॅनचे. ऑपोजिट साईड आपण हायपोटेनियस, ॲडजस्टंट साईड आपण हायपोटेनियस आणि ऑपोजिट साईड आपण ॲडजस्टंट साईड. नंतर तुम्हाला त्या व्हॅल्यू माहीत पाहिजे साईन कॉस टॅनच्या म्हणजे 0 डिग्री 45 डिग्री 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री त्या व्हॅल्यू माहीत पाहिजे. साईनची व्हॅल्यू माहीत असलं तर बाकी तुम्ही सगळ्या व्हॅल्यू काढू शकतात. साईनची व्हॅल्यू आहे 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1. कॉसला आपण उलटं द्यायचं आणि टॅनला दोघांचं डिवाइड करायचं आणि ते लिहायचं. आणि बाय युजिंग पायथागोरस थेरम एखादी साईड आपल्याला दिलेली नसते ती साईड आपल्याला काढावं लागणार आहे. ती साईड आपण काढायची आणि नंतर आपण ती व्हॅल्यू टाकू शकतो. ओके बाय युजिंग पायथागोरस थेरम. इथं आपला चॅप्टर हा पूर्ण संपलेला आहे. वन शॉर्टमध्ये पूर्ण चॅप्टर मी शिकवलेला आहे तुम्हाला. आय होप तुम्हाला सगळा चॅप्टर समजेल. मराठी मीडियमला पण समजेल. काही जास्त हार्ड नाही आहे. का बरं की 2 जे आहे इंग्लिशमध्ये पण 2च लिहितात आणि मराठीमध्ये पण तुम्ही तसंच लिहितात ते बरोबर आहे ना. त्याच्यामुळे काही हार्ड नाही आहे. तुम्ही समजून घेऊ नका की हार्ड आहे म्हणून इंग्लिश असं इझी आहे. तेच गणित तेच आन्सर आहे. आणि याचं जे PDF जे आहे मी तुम्हाला पाठवून देईन व्यवस्थितपणे. तुम्ही त्याच्यावरतून पण बघू शकतात. इथं समजून घ्यायचं आणि PDF मधून ते आन्सर शीटमधून ते व्यवस्थित लिहून घ्यायचं जे मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामधनं. तर एवढं काही हार्ड नाही आहे. तुम्ही व्यवस्थित करू शकतात. आणि वन शॉर्टमध्ये लेक्चर आहे तुम्ही पूर्ण बघू शकतात एकदाच. सगळं ट्रिग्नोमेट्री 9चं ट्रिग्नोमेट्री पूर्ण याच्यामध्ये दिलेलं आहे. तर सगळ्यांनी आपलं यूट्यूब चॅनल आहे लेसन अकॅडमीला सबस्क्राईब करा. ओके चॅनल सबस्क्राईब करा आपल्या आणि त्याच्यावरती व्हिडिओ बघा. आणि प्लस तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आपले डेमो लेक्चर्स चालू आहे. ते डेमो लेक्चर्स पण बघा सगळ्यांनी लाईव्ह असतात ते. आणि 15 मार्चपासून आपलं ॲप्लिकेशनवरती क्लास 10साठी लक्ष बॅच चालू होती. त्याच्यामध्ये सगळ्यांनी इनरोल करा. फक्त 500 रुपये फीस आहे म्हणजे काही जास्त नाही. 2 मंथसाठी आपण पूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. ओके तर सगळ्यांनी त्या बॅचमध्ये सुद्धा इनरोल करा. आणि सगळ्यांचं थँक्यू. आणि परत आपल्या चॅनलला सगळ्यांनी एकदा सबस्क्राईब करा आणि ॲप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करा लेसन अकॅडमी. ओके सगळ्यांचं थँक्यू. ओके हॅव अ नाईस डे.